आपण ऍक्च्युअली बेसिक काही गोष्टी पाहिल्या होत्या ना, आणि त्या बेसिक गोष्टीमध्ये आपण काय काय बघितलं होतं. तर त्या बेसिक गोष्टीमध्ये आपण पाहिले होते टेक्टोनिक प्लेट्स, आणि त्या टेक्टोनिक प्लेट्सचे क्रिएशन्स कसे होतात. तर त्याच्या असणारे 3 टाइप पाहिले होते आपण त्या क्रिएशन्सचे. आणि त्यानंतर आपण थोडेसे जिओग्राफिकल असणारे जे काही टर्मिनॉलॉजी आहे का, त्यांना आपण थोडंसं डिस्कस केलं होतं आपण. आणि त्याच्यासोबत आता आपल्याला नेक्स्ट स्टेजवरती जायचं आहे. तो म्हणजेच पार्ट कुठला असेल आपला? तर आता आपल्याला जे मल्टिपल कॉन्टिनेंट आहेत का, जे आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्याचा असणारा थोडासा फिजिकल जिओग्राफीचा एक पार्ट त्याच्यासोबत घ्यायचा आपल्याला, आणि मग स्टार्ट करायचं आपल्याला वर्ल्ड ऑर्डर. वर्ल्ड ऑर्डर ॲक्च्युअली काय असतो, कशा पद्धतीने तो चालतो, आणि तो कशा पद्धतीने पॉलिटीमध्ये, जिओग्राफीमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला युजफुल ठरतो, याचा एक रेफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे. हा एक बेसिक स्ट्रक्चर आपल्या असणाऱ्या सेशनचा असेल, हे थोडंसं लक्षात घेऊया. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया. स्टार्ट करत असताना मी मागच्या लेक्चरला तुम्हाला एक होमवर्क पण दिला होता ना. कोणते कॉन्टिनेंट मधले असणारे कंट्री सर्च करायला सांगितलं होतं तुम्हाला मी? अमेरिकन कॉन्टिनेंट मधले असणारे कंट्री सर्च करायला सांगितले होते. आणि कुठं आहे गल्फ ऑफ कॅलिफोर्निया, कुठं आहे गल्फ ऑफ मेक्सिको, कुठं आहे क्युबा. त्या रेफरन्सच्या अनुषंगाने आपण थोडंसं या असणाऱ्या अमेरिकन कॉन्टिनेंटला थोडं सर्च करायला सांगितलं होतं. तर तुम्ही सर्च केलंय का? पाहिलंय का? एवढं मला सांगा. अच्छा, फक्त नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट बद्दल बोललो होतो ना आपण. गुड, गुड. ठीक केले सर्च. व्हेरी गुड. ओके. बाकीचे साहेब लोक सगळ्यांनी सर्च केलं का? कारण हे खूप जास्त रिक्वायर्ड आहे. कारण का, यावरतीच तुम्हाला डिपेंडन्सी दिसेल सगळ्या असणाऱ्या बाबींची. कारण जेवढं तुम्ही फॅमिलियर व्हाल ना या असणाऱ्या नावांसोबत, या असणाऱ्या कॉन्टिनेंट सोबत, या असणाऱ्या ओशनिक पार्ट सोबत, तेवढं तुम्हाला सोपं पडेल पुढचे असणारे तुमचे वर्ष, जे आपल्याला या प्रिपरेशन मध्ये लागणार आहेत 1-1.5 वर्ष आपल्या रिझल्टच्या अनुषंगाने. तर त्यासाठी थोडासा एक बेसिक पार्ट आपल्याला गरजेचा असेल, हे थोडंसं लक्षात घ्यायचं. ओके, पूजाने पण पाहिलं, वैष्णवी पण पाहिलं, गायकवाडनी पण पाहिलं. विजय नाव सानिका ना? का? हां, मी विसरलो परत एकदा. बरं ठीक आहे. काय हरकत नाही. मी गायकवाड म्हणतो हां. चालेल? हां. स्टार्ट करूया आपण सेशनला. काय लक्षात घ्यायचं? आपण स्टार्ट केलं होतं या असणाऱ्या अमेरिकन कॉन्टिनेंटला. आणि अमेरिकन कॉन्टिनेंटला बघत असताना आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो कोणता डिस्कस केला होता, की आपण जे एक लॉंगिट्यूडचा असणारा रेफरन्स पाहिला होता ना, ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं होतं ते म्हणजे प्राईम मेरिडियनचा असणारा रेफरन्स, आणि त्याच्या सोबतच येतो तो म्हणजे इंटरनॅशनल डेट लाईनचा. तर थोडंसं आपण हां, सानिका. ओके. हां. आपण इंटरनॅशनल डेट लाईनचा रेफरन्स जेव्हा घेतला होता, तेव्हा आपण बघितलं होतं 0 डिग्रीला एक्झॅक्टली अपोजिट 180 डिग्रीवरती आपण एक इंटरनॅशनल डेट लाईन पाहिली होती. आणि त्या इंटरनॅशनल डेट लाईनला ड्रॉ करताना आपण झिगझॅग मोशनचा यूज केला होता ना. म्हणजे ती इंटरनॅशनल डेट लाईन तुम्हाला स्ट्रेट अशा पद्धतीची दिसली नाही. जशी तुम्हाला ग्रीनविचची असणारी जी काही प्राईम मेरिडियन होती का, ते तुम्हाला दिसलं होतं. पण इथं दिसत नाही का? कारण ह्या असणाऱ्या 180 डिग्रीला, म्हणजे हे मी काल्पनिक रेषा काढतो इथं. ऍक्च्युअली तो मॅप वेगळा आहे. त्याच्यामध्ये जे दाखवलं होतं तिथं आपण थोडासा झिगझॅग या कंडिशन्स मध्ये हा असणारा पार्ट इथं ऍड केला होता ना. का केला होता ऍड? कारण त्या कंट्रीचा टेरिटोरियल एरिया त्याच्यामध्ये ऍड व्हावा. कंट्रीच्या बाबतीमध्ये थोडंसं टाइम झोन वेगवेगळे असू नये, त्यासाठी काय केलं होतं, की तिथं झिगझॅग मोशन आला होता. आणि त्या झिगझॅग मोशन मध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग दिसला होता. तो म्हणजे कुणाचा? तर तो दिसला होता अलास्काचा. जो अलास्काचा भाग ऍक्च्युअली होता रशियाचा. तर रशियानं विकला यूएसएला. जेव्हा आपण नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटच्या बाबतीमध्ये अभ्यास करू ना, तेव्हा त्याचाही अँगल याच्यामध्ये पाहायचं. मग ते बघण्या अगोदर आपण काय पाहिलं होतं, थोडेसे लोकेशन्स पाहिले होते. यामध्ये हा अलास्का येतो डिस्कस करताना. हा कुठल्या असणाऱ्या सर्कलमध्ये येतो? आर्टिक सर्कलच्या झोनमध्ये दिसतो आपल्याला. त्याच्यावरती पाहिलं या ठिकाणी तर कोणता सी होता इथं? तर इथं ब्युफोर्ड सी होता. त्याच्यावरती तर आपण या ठिकाणी आर्टिक ओशन बघतोच. त्यासोबतच येतो तो म्हणजे ग्रीनलँड. ज्या ग्रीनलँडवरती कंट्रोल कोणाचा आहे? डेन्मार्कचं. त्या ग्रीनलँड आणि कॅनडाच्या दरम्यान कोणता बे आहे? इथं आहे तो बॅफिन बे. नंतर सोबतच येतो या ठिकाणी कॅनडामध्येच असणारा हडसन बे, आणि सोबतच येतो या ठिकाणी जेम्स बे. आणि हा जो खूप महत्वाचा जो लोकेशन आहे लेकच्या झोन मध्ये, तो आपल्याला अमेरिकेच्या असणाऱ्या आणि कॅनडाच्या दरम्यान दिसतो, तो म्हणजे ग्रेट लेक्स हा एक मुद्दा पाहिला होता. नंतर आपण गल्फ ऑफ मेक्सिको पाहिला होता, मेक्सिकोच्या दरम्यान. नंतर गल्फ ऑफ कॅलिफोर्नियाचाही रेफरन्स पाहिला होता. नंतर हा दरम्यानचा असणारा जो संपूर्ण प्रदेश आहे ना, हा कोणता या ठिकाणी? तर हा आहे
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ज्याच्यामध्ये आपल्याला 50 स्टेट दिसतात, त्याचाही रेफरन्स आपण याच्यामध्ये पाहिला होता. याच असणाऱ्या नॉर्थ अमेरिकेच्या झोनमध्ये पाहिलं तर आपल्याला या गल्फ ऑफ अलास्काच्या दरम्यान आणि हिथं जो असणारा जो काही समुद्र आहे ना, हा समुद्राचा उल्लेख केला तर हा आहे बेरिंग सी. याच्या दरम्यान जो अलास्का आणि युएसएचा असा रशियाचा जो पार्ट आहे ना एशियाचा, त्या दोघांमधला असणारा जो काही क्रायसिसचा पार्ट होता, तो तिथं थोडंसं बघणं गरजेचं असेल. काय बघायचं आहे थोडं लक्षात ठेवा. हा ऍक्च्युअली असणारा जो अलास्काचा पार्ट आहे ना, तो पार्ट होता रशियाचा. रशियाला ते वाटलं की आपण ते युएसए ला विकून टाकूया. का? त्या असणाऱ्या क्रंच सिच्युएशन मध्ये. कारण कधीचा इयर आहे तर तो आहे 1867 चा. आणि या 1867 च्या असणाऱ्या इयर मध्ये युनायटेड स्टेटनं काय केलं, परचेस केला अलास्का. कोणाकडनं? रशियाकडनं केलेलं आहे. अलास्का एक पूर्णतः बर्फाच्छादित प्रदेश आहे आणि त्या असणाऱ्या अलास्काला रशियाकडून परचेस केलं युएसनं. तो किती असणाऱ्या डॉलरमध्ये? तर तो होता $7.2 मिलियन. म्हणजे इथं बघितलं तर आपण त्या ठिकाणी $70 लाख मध्ये आपल्याला हा असणारा एरिया या ठिकाणी कव्हर करताना दिसतो. आणि तो कुणी परचेस केला? युएसनं. कोणाकडनं परचेस केला? तर तो रशियाकडनं परचेस केला. हा काय या ठिकाणी आहे? रशियाज प्रेझेन्स इन नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये रशियाचा प्रेझेन्स या अलास्कामुळे राहू शकला असता. आजही डिप्लोमॅटिक जेव्हा पॉलिसी रन करायची असली असती, तेव्हा रशियाचा असणारा प्रेशर युएस वरती ऑटोमॅटिक राहिला असता. पण रशियानं हा चान्स मिस केला आज. कारण त्यानं काय केलं होतं, 1867 ला हा असणारा अलास्का कोणाला विकला होता? तर हा युएसला विकलेला होता. ठीक आहे. मग दी परचेस वॉज निगोसिएटेड बाय द सेक्रेटरी ऑफ स्टेट. कोण होते त्यावेळेस हा असणाऱ्या विक्रीच्या दरम्यान? तर इथं सेक्रेटरी ऑफ स्टेट कोण होते? इथं होते विल्यम स्टीवार्ड. आणि त्यासोबत रशियन मिनिस्टर कोण होते या ठिकाणी? एडॉर्ड डी स्टॉकेल. हे कोण? दोन नाव लक्षात घ्यायचं. कोण? विल्यम स्टीवार्ड. आणि दुसरे रशियन मिनिस्टर कोण होते या ठिकाणी? एडॉर्ड डी स्टॉकेल. हे दोन व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला ही डील कंप्लीट होताना दिसली. दोन व्यक्तींपैकी किमान एक तर नाव लक्षात ठेवायचं. विल्यम सीवॉर्डचं नाव लक्षात घेऊया आपण. का? युएसची असणारी डील होती. सेक्रेटरी ऑफ स्टेटचा रेफरन्स त्या ठिकाणी तो जसं आपल्या भारतामध्ये मंत्री असतात ना, तसं त्या देशामध्ये असतात सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा सेक्रेटरी. इथं सेक्रेटरी महत्वाचे असतात. आपल्या भारतामध्ये जसं मिनिस्टर महत्वाचे असतात, तसंच रशियामध्ये पण कोण महत्वाचे असतात? तर मिनिस्टरच महत्वाचे असतात. हे लक्षात घ्या. आणि ही डील कशी झाली होती हे थोडंसं आपण लक्षात घ्या. रशियानं काय केलं? पहिल्यांदा रशियानंच इनिशिएटिव्ह घेतला. रशियाच ऑफर करतो. काय? तर अलास्का युएसला देण्यासाठी ऑफर केला. तो कधी? 1859 च्या असणाऱ्या झोनमध्ये. आणि या असणाऱ्या फेजमध्ये पाहिलं तर ऍक्च्युअली तो तिथं सेल होणं थांबलेला होता. कारण का? या असणाऱ्या युएसमध्ये सिव्हिल वॉर सुरू होता. युएसमध्ये काय? रशियामध्ये सुद्धा बऱ्याच पार्टमध्ये आपल्याला सिव्हिल वॉर कंटिन्युअसली सुरू असताना दिसलं होतं तिथं. सिव्हिल वॉर नंतर काय करण्यात आलं या ठिकाणी? जे विल्यम सीवॉर्ड होते ना, त्यांना इथं निगोशिएशनसाठी पाठवण्यात आलं. रशियासोबत निगोशिएशन करण्यासाठी यांना पाठवण्यात आलं. वादविवाद चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलं. आणि मार्च 30 तारखेला 1867 मध्ये इथं काय झालं? दोन्ही पार्टीज ऍग्री करतात एका स्पेसिफिक प्राइस वरती. ती प्राइस मनी किती आहे? $7.2 मिलियन चा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. आणि इथं पाहिलं तर इथं सेनेटनं अप्रूव्ह केलं. सेनेट म्हणजे कोण? तर अमेरिकेमध्ये बाय कॅमरल सिस्टीम आहे. म्हणजे काय? अमेरिकेमध्ये त्यांच्या सेंटरमध्ये, केंद्रामध्ये दोन सभागृह आहेत. एक आहे लोअर हाऊस, दुसरं आहे अप्पर हाऊस. तर आपण कंटिन्युअसली शिकताना पण पाहतो या ठिकाणी. लोअर हाऊसला नाव आहे तिथं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि अप्पर हाऊसला नाव आहे हाऊस ऑफ सिनेट. आणि अमेरिकेमध्ये सगळ्यात ताकदवान कोणतं सभागृह आहे? तर कनिष्ठ सभागृह नाही. तर अमेरिकेत सगळ्यात जास्त ताकदवान आहे तो म्हणजे वरिष्ठ सभागृह. म्हणजेच कुठला? हाऊस ऑफ सिनेट. त्यामुळे सिनेटची परमिशन मिळाली तरच काय होतं? सगळ्या गोष्टी डीलमध्ये कंप्लीट होतात. मग हे सिनेटची परमिशन कधी मिळाली या ठिकाणी? तर इथं मिळाली एप्रिल 1867 मध्ये. आणि प्रेसिडेंट कोण होते त्यावेळेस? प्रेसिडेंटचं तर कमीत कमी नाव लक्षात यावं. आणि त्यांचं नाव होतं या ठिकाणी अँड्र्यू जॉन्सन. काय नाव लक्षात ठेवायचं? अँड्र्यू जॉन्सननी काय केलं या ठिकाणी? इथं साईन केली या ट्रिटीवरती. आणि ती साईन आहे मे 1867 च्या झोनमध्ये. आणि मग युएसनं फॉर्मली काय केलं? पोझिशन घेतलं इथं अलास्कामध्ये. ते कधी? ऑक्टोबर 1867 ला. म्हणजे ऍक्च्युअली सगळ्या घटना या कधी घडलेल्या आहेत अलास्का परचेस करण्याच्या बाबतीमध्ये? तर 1867 च्या झोनमध्ये आपल्याला हे परचेसिंग दिसतं आपल्याला. मग लक्षात काय ठेवायचं?
जो ऍक्च्युअल एरिया आहे ना कुठला, जो आपल्याला नदर्न एरिया दिसतो ना, नॉर्थ एरिया कुणाचा, अमेरिकन कॉन्टिनेंटचा, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटचा नॉर्थ एरिया, आणि त्याच्यामध्ये थोडासा वेस्ट झोन मध्ये, वेस्ट अँगल मध्ये जो अलास्का दिसतो, तो अलास्का रशियाचा पार्ट होता. रशियानंच इनिशिएटिव्ह घेऊन कोणाला सेल केला, तो युएसला सेल केला, हे पण लक्षात घ्यायचं. आता प्रॅक्टिकली या असणाऱ्या नॉर्थ कॉन्टिनेंटमध्ये, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये कोणकोणते असणारे फिजिकल जिओग्राफीचे पार्ट दिसतात, हे थोडंसं आपण स्टार्टिंगच्या फेजमध्ये हायलाइट करूया. ठीक आहे. याच्यामध्ये पाहिलं तर आपण पहिल्यांदा येऊया कुठं, तर प्रॉपर अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये येऊया, म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो देश आहे ना, त्याच्यामध्ये कोणकोणते असणारे फिजिकल भौतिक असणारे भौगोलिक संदर्भ याच्यामध्ये दिसतात ते पाहूया. जेव्हा आपण याच्या असणाऱ्या कोस्ट वरती जातो ना, समुद्र किनारपट्टीवरती, या ठिकाणी दिसतं आपल्याला हे जे कोस्टल रेंजेस आहेत का, म्हणजेच काय, इथं किनारीवरती असणारे जे भाग आहेत का, त्या किनारीवरती भागामध्ये आपल्याला दिसतं, तो म्हणजेच काय, याला म्हणतो आपण सेंट्रल व्हॅली. काय म्हणतो याला आपण, सेंट्रल व्हॅली आहे इथं, म्हणजे दरीचा भाग सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतो. आणि नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे सियरा निवेदा. काय तो या ठिकाणी, सियरा निवेदा हा आहे या कोस्टल एरियाचाच भाग. म्हणजे जसं आपण कोकण, मालाबार ही नावं देतो ना आपण आपल्या असणाऱ्या किनारपट्टीच्या भागांना, इथल्या किनारपट्टीच्या भागांना काय नाव दिले या ठिकाणी, तर सियारा निवादा हे नाव लक्षात ठेवायचं. आणि जसं जसं आपण या असणाऱ्या मेनलँड एरियावरती जाऊया तसं तसं आपल्याला दिसेल ते म्हणजेच काय, या ठिकाणी इथं आहे ग्रेट बॅसिन, म्हणजे पठारी प्रदेशाचा असणारा संदर्भ याच्यामध्ये दिसतो. आणि त्याच्या असणाऱ्या ग्रेट बॅसिन आणि ग्रेट प्लेन्स यांच्या दरम्यान काय आहे, तर रॉकी माउंटन आहे. ओके, रॉकी पर्वतरांगाचा रेफरन्स दिसतो. म्हणजे कमीत कमी एवढं लक्षात ठेवा, नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये कोणत्या पर्वतरांगाचा रेफरन्स दिसतो, तर रॉकी पर्वतरांगाचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं जसं जसं आपण या ठिकाणी कुठे येऊया, या असणाऱ्या पूर्वेकडे येऊया, तिथं तुम्हाला अजून एक महत्वपूर्ण असणाऱ्या थोड्याशा डोंगराळ भागांचा असणारा एरिया दिसतो. तर तो कोणता असेल या ठिकाणी, तर तो असेल इथं ॲप्लाचाइन्स असणाऱ्या रांगा या ठिकाणी दिसतात. कोणत्या, ॲप्लाचाइन्स आणि रॉकी माउंटन्स, हे दोन नावं आपल्याला लक्षात ठेवायचं, जो मेनलँड असणाऱ्या अमेरिकेच्या सुद्धा एरियामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो. जर त्याला जनरली अजून थोडंसं डिकोड करायचं असेल, म्हणजे त्याला परफेक्ट मॅनर मध्ये जर आपल्याला जिओग्राफिकल रिजन बद्दल बोलायचं असेल, कुठं, संपूर्ण नॉर्थ एरियाच्या असणाऱ्या किंवा नॉर्थ अमेरिकन झोन मध्ये आपल्याला जर सांगायचं असेल, तर कशा पद्धतीने त्याला बायफर्गेट करायचं, विभाजित करायचं ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा किनारीवरती भाग आहे तो, याला काय म्हणू या ठिकाणी, कोस्टल रेंजचा रेफरन्स याच्यामध्ये आणूया. किनाऱ्याच्या जवळ असणारा जो भाग आहे का, जिथं आपल्याला पाऊस अडवताना दिसतो या ठिकाणी, तर तो काय येत आहे, ते आहे बेसिन अँड रेंज. ओके, म्हणजे इथं थोडासा भाग तुम्हाला कुठला दिसेल या ठिकाणी, तर इथं तुम्हाला थोडासा पठारासारखा काही डोंगराळ भागांचा रेफरन्स या ठिकाणी दिसेल तुम्हाला. आणि त्याला जोडून असणारा जो डायरेक्टली पर्वत शिखरांचा संदर्भ घेतला, तर ह्या पर्वत शिखरांच्या नावाचा उल्लेख आत्ताच केला आपण, तो म्हणजेच कुठला, तर रॉकी माउंटन्सचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. रॉकी पर्वतरांगाचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. त्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी आहे ग्रेट प्लेन्स. ग्रेट प्लेन्स म्हणजेच काय, त्याला म्हणतो आपण अवर्षणग्रस्त भाग, म्हणजे जिथं पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी पडतो का या पर्वतरांगेमुळे, तो एरिया कुठं असेल, तर तो एरिया तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. म्हणजे इथं परतीचा मान्सून चांगल्या पद्धतीने येतो, पण इथं डायरेक्टली इंटॅक्ट होणारा जो मान्सून आहे तो तुम्हाला इथं दिसणार नाही. त्याच्या जवळ पाहिलं तर जिथं आपल्याला या ठिकाणी थोडासा असणारा पर्जन्यमान वाढताना दिसतो, तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर तो आहे इथं इंटिरियर लॉलँडचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. काय तो, इंटिरियर लॉलँडचा रेफरन्स असेल. त्याच्या जवळ जे परत एक माउंटन्स आहेत का, पर्वतरांगांचा उल्लेख, तर त्याला कोणत्या माउंटन्सचा उल्लेख करतो या ठिकाणी, तर इथं ॲपालाचीन माउंटन्सचा रेफरन्स या ठिकाणी आणायचा. दोन कमीत कमी पर्वतरांगांची नावं लक्षात ठेवायची. कोणती सांगितली, रॉकी माउंटन्स आणि ॲपालाचीन माउंटन्सचा रेफरन्स. सोबतच पाहिलं तर कॅनेडियन शील्ड सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे जिथं पर्जन्याचा संदर्भ कॅनडाच्या अँगलमध्ये, कारण खालचा सगळा एरिया तुम्हाला दिसेल युएसचा आहे, हा एरिया तुम्हाला दिसेल कॅनडाचा, आणि कॅनेडियन शील्डचा भाग आहे, म्हणजे इथं तुम्हाला गवताळ प्रदेशाचा रेफरन्स या ठिकाणी बऱ्यापैकी दिसून येईल. परत या ठिकाणी पाहिलं तर इथं किनारीवरती भाग परत येणार या ठिकाणी, म्हणजे कुठला, तर कोस्टल प्लेन्सचाही रेफरन्स याच्यामध्ये दिसेल. म्हणजे जनरली नॉर्थ अमेरिका तुम्हाला या पद्धतीच्या असणाऱ्या जिओग्राफिकल रिजनच्या अंतर्गत हायलाइट होताना दिसतो. त्याला थोडंसं अजून डीप मध्ये जाऊन जर थोडंसं त्याला अजून
अनालाइज करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी होतो तो थोडंसं लक्षात घ्यायचं. हा असणारी जी तुम्हाला एक रेड लाईन दिसते ना, या असणाऱ्या रेड लाईनला जर बघितलं तर कुठल्या साईडला येईल? ही या ठिकाणी आहे वेस्ट साईडला. ओके. या असणाऱ्या संपूर्ण लाईनचा रेफरन्स घेतला तर याला काय म्हणू आपण या ठिकाणी? ग्रेट माउंटन रेंज. काय म्हणू? ग्रेट माउंटन रेंज. आणि या ग्रेट माउंटन रेंजला तुम्हाला दिसेल बरेचसे असणारे या ठिकाणी लॉरिशियन्स आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आर्टिक झोनच्या अंतर्गत असणारी जी नावं आहेत का, म्हणजे जे प्रदेश इथं थोडंसं या माउंटन रेंजलाच कनेक्ट होताना दिसतात, तर हे 2 लाईन तुम्हाला दिसतील. आणि त्याच्या दरम्यान काय हो, तर इथं आहे हडसन बे. म्हणजे इथं तुम्हाला थोडासा खाडीचा असणारा भाग याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. हडसन बेचा रेफरन्स असेल. त्याच्यासोबतच कोणत्या समुद्राचा उल्लेख करतो आपण नॉर्थ अमेरिकेच्या ईस्ट साईडला, तर त्या समुद्राचा उल्लेख करायचा तो म्हणजे लॅब्राडॉर सीचा रेफरन्स आपण आणायचा. कोणता? लॅब्राडॉर सी. साहजिक आहे याच्या पुढचा सगळा मोठा एरिया जो समुद्राचा आहे तो कोणता एरिया आहे? अटलांटिक ओशनचा पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला याच्या अगोदर सुद्धा. त्यात थोडंसं खाली आलो आपण साऊथला तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल तो म्हणजे कुठला भाग? तर गल्फ ऑफ मेक्सिकोचा भाग दिसला होता. आणि हे जे असणारे पर्वतरांगा आहेत ना, जे इथे येऊन मिळतात या असणाऱ्या ग्रेट पीकला, तर इथं लक्षात घ्यायचं कोणते तिथं, तर याला नाव आहे त्या ठिकाणी स्नोडोम आणि याला म्हणतो आपण ट्रिपल डिवाइड पीक. म्हणजे जे उंच शिखरांच्या संदर्भांमध्ये नावं घ्यायची असतील तर आपल्याला या ठिकाणी स्नोडोम आणि ट्रिपल डिवाइड पीकची नावं ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आपल्याला. आणि साहजिक आहे या साईडला कोणता एरिया राहतो, तर हा राहतो पॅसिफिक ओशनचा एरिया याच्यामध्ये राहतो. याच्यासोबतच पाहिलं तो कॅनडाच्या असणाऱ्या या ठिकाणी नॉर्थ साईडला बघितलं तर आपण ऑलरेडी बघितलं होतं या ठिकाणी कुठला ब्यूफोर्टचा रेफरन्स ब्यूफोर्ट सीचा रेफरन्स बघितला होता. आणि इथं कोणता सी आहे? अलास्का आहे हा सगळा अलास्काचा झोन आहे. आणि हा अलास्का आत्ताच पाहिला आपण कधीचा रेफरन्स येतो? 1867 ला हा सेल झाला होता. कोणाकडे सेल झालेला होता? हा झाला होता रशियाकडनं सेल झाला होता. कोणाला? तर तो युएस ला सेल झाला होता. हाही रेफरन्स याच्यामध्ये येतो. हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ओके. हे थोडीशी नाव आहेत. परत एकदा थोडंसं त्याला अनालाइज करताना यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. ठीक आहे. आता याच असणाऱ्या नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंटचा रेफरन्स ज्या वेळेस येतो ना, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये काय काय बघायचंय? याच्यामध्ये जे ऍक्च्युअली अमेरिकेच्या अँगलमध्ये आपल्याला नावं चर्चेमध्ये येताना दिसतात. अमेरिका जेव्हा जेव्हा बघतो आपण तिथल्या असणारे बरेचशा नद्यांचा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो. काही कमीत कमी नद्या तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख येतो? जेव्हा जेव्हा तुम्ही मेनलँड अमेरिकेकडे जाता ना, मेनलँड अमेरिकेकडे, त्यावेळेस तुम्हाला काही नावं तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं. कोणती नदी आहे इथं? इथं आहे कोलोराडो रिव्हरचा रेफरन्स येतो. कोलोराडो रिव्हर नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे कुठला? तर इथं मिझूर रिव्हरचा रेफरन्स येतो. यानंतर येतो मिसिसिपी रिव्हरचा रिव्हर. हे नावं तुम्ही ऐकता कंटिन्युअसली न्यूजमध्ये. ह्या रिव्हरची नावं लक्षात घ्यायचं. नंतर आहे ओहिओ रिव्हरचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे किमान मेनलँड युएस मध्ये. आणि थोडंसं आपण कुठं कॅनडाकडे गेलो तर या ठिकाणी दिसतं कुठला? इथं आहे फ्रेझर. नंतर कुठला या ठिकाणी कोलंबिया असणाऱ्या रिव्हरचा रेफरन्स आणि नंतर चर्चिल रिव्हरचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. कमीत कमी मेनलँड युएसए मधली काही नावं आहेत ती नावं याच्यामध्ये आणायचे. ते म्हणजे कुठला? कोलोरॅडो रिव्हरचा रेफरन्स, नंतर मैसुरी रिव्हर, नंतर मिसिसिपी रिव्हर, ओहिओ रिव्हरचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला आणायचा आहे. म्हणजे काय? जशी नावं आपण आपल्या भारताच्या बाबतीमध्ये बघत असताना थोडासा गंगेचा उल्लेख, यमुनेचा उल्लेख, सरस्वतीचा उल्लेख किंवा आपण बघतो तो म्हणजे झेलमचा उल्लेख असेल किंवा आपण सिंधू नदीचा उल्लेख असेल, गोदावरी, कृष्णा, ही जी नावं आपण जनरली बघतो ना, तसं एक थोडीशी नावं तुम्हाला याच्यामधले सुद्धा माहिती असणं आवश्यक असणार आहे. म्हणून हा असणारा रेफरन्स याच्यामध्ये ऍड केलेला आहे. हे लक्षात घेऊया. ठीक आहे. हा झाला कुठला पार्ट? हा झाला नॉर्थ अमेरिका जनरली कसा आहे, पॉलिटिकली कसं आहे, जॉग्राफिकली कसं आहे, याचा थोडासा एक अँगल आपण याच्यामध्ये बघितलं. आता थोडं शिफ्ट होऊया आपण कुठं? तर लॅटिन अमेरिकेमध्ये म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये. आणि या साऊथ अमेरिकेमध्ये कंट्रीज कोणकोणत्या आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटिकल मॅपच्या अनुषंगाने बघणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला युकेनं कंट्रोल केलेले, इंग्लंडने कंट्रोल केलेले वेगवेगळे बेट सुद्धा बघायला मिळतात. ते सुद्धा तुम्हाला याच कॉन्टिनेंटमध्ये पाहायला मिळतात. हे लक्षात घेऊया. मग जेव्हा आपण या असणाऱ्या पनामाला क्रॉस करतो ना, हा कोणता आहे? आपण बघितलं पनामा इश्यू, पनामा कॅनलचा इश्यू खूप सध्या चर्चेमध्ये आहे.
कारण ट्रम्प आल्या आल्या काय म्हणतात, या असणाऱ्या पनामा कॅनलला अमेरिकन कॅनल म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय करायचंय, डिस्कवर करायचं आहे आणि त्यांना ती नावं बदलायची आहेत आणि त्या कंट्रोलवरती म्हणजे त्या पनामा कॅनलच्या कंट्रोलवरती पूर्ण कंट्रोल कोणाचा असेल तर तो अमेरिकेचा आणायचा आहे. कारण ट्रम्प यांनी क्लेम केलाय की या असणाऱ्या पनामा कॅनलवरचे सगळे असणारे व्यवहार चायना बघतोय, त्यामुळे तो तिथे एंट्री करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे पनामा देशानं काय केलं, कुणाला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं तर इथं चायनाला इन्व्हाइट केलं, असा असणारा इश्यू असा राईज करतोय. कोण राईज करतोय या ठिकाणी, तर युएस राईज करतोय. त्यामुळे लक्षात घ्यायचं त्या पनामाच्या खाली स्टार्ट होतो तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर हा आहे साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. ओके, त्या साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये लक्षात ठेवण्यासारखे असणारे जे देश आहेत ना, जे शक्यतो विसरतात, ते तुम्हाला नॉर्थ साइडलाच जास्त दिसतील. कोणकोणत्या देशांचा उल्लेख येतो या ठिकाणी, तर सगळ्यात पहिल्याचा नावाचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी इक्वेडोर. कारण आपण जेव्हा इथं इक्वेडोरचा रेफरन्स पाहिला होता ना विषुववृत्ताचा, त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यात पहिल्यांदा कोणतं नाव पाहिलं होतं, इक्वेडोरचा रेफरन्स पाहिला होता. हे लक्षात घ्यायचं. इक्वेडोर नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे कोलंबिया. कोलंबिया नंतर वरती येतो व्हेनेझुएला. व्हेनेझुएला नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे कुठला, तर गयाना. गयाना नंतर या ठिकाणी येतो कोणता, सुरिनामे. हे पण लक्षात घ्यायचं. आणि त्यानंतर येतो तो म्हणजे काय, फ्रेंच गयाना. म्हणजे इथं दोन गयाना आहेत. एक आहे प्रॉपर गयाना, दुसरा आहे या ठिकाणी फ्रेंच गयाना, म्हणजे ज्यांच्यावरती कंट्रोल कोणाचा आहे, फ्रेंचांचा. आणि त्याच्या दरम्यान कोणता देश आहे या ठिकाणी, सुरिनामेचा उल्लेख याच्यामध्ये. ओके, म्हणजे थोडंसं लक्षात ठेवायला अवघड हे वरचेच नाव आहेत. इथं कोणकोणते, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनामे, फ्रेंच गयाना. आणि त्यानंतर आपण खाली येऊया तर हे तुम्हाला दिसेल पेरू. पेरू नंतर असेल या ठिकाणी बोलिव्हिया. बोलिव्हिया जवळ सगळ्यात महत्वाचा विस्तीर अरण्याचा प्रदेश असणारा तो म्हणजेच कोणता, तर तो आहे ब्राझील. चला तुमच्यापैकी कोणाला सांगता आलं तर सांगा बघू, ब्राझील मधली सगळ्यात मोठी विशाल नदी कोणती हो, सांगा बघू. कारण त्या ठिकाणी आपण बघतो म्हणजेच काय, इथं महत्वपूर्ण असणारे अमेझॉन फॉरेस्टचा असणारा रेफरन्स याच्यामध्ये थोडासा कनेक्ट होताना दिसतो आपल्याला, म्हणून ब्राझील चर्चेमध्ये येतो कंटिन्युअसली, हे लक्षात घ्यायचं. आणि ह्याच ब्राझीलचे असणारे प्रेसिडेंट इंडियाला 26 जानेवारीला व्हिजिट करण्यासाठी आले होते. ते आले होते 2020 ला. आणि हाच ब्राझील आपल्या ब्रिक्स ग्रुपमध्ये सुद्धा आहे, हे पण आपल्याला माहिती असेलच. ओके, ब्रिक्स मध्ये पाहिलं या ठिकाणी रेफरन्स इथे येतो. नाईल कसं काय असेल, नाईल रिव्हर कुठं आहे, नाईल रिव्हर तुम्हाला जायचंय कुठं, तो रेफरन्स आणायचा आहे आफ्रिकन कॉन्टिनेंट मध्ये. ओके, कुठं, सुएज कॅनलचा रेफरन्स आणला, त्या ठिकाणी रेफरन्स येतो परत कुठं, हा इथं आता मी सांगता सांगता सांगितलं ना, अमेझॉन रेन फॉरेस्टचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. ठीक आहे, हा लक्षात घ्यायचा हा रेफरन्स. हा मग हाच ब्राझील आपल्याला ब्रिक्स ग्रुपमध्ये पण दिसतो. पहिला ब्रिक्स मधला नावच कोण आहे, ब्राझीलचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. ठीक आहे, हा मग इथं लक्षात घ्यायचं बोलिव्हिया असेल, ब्राझील असेल, त्याच्या खाली बघितलं तर पॅराग्वे असेल, पॅराग्वेच्या खाली पाहिलं या ठिकाणी तर उरुग्वे असेल, उरुग्वे नंतर या ठिकाणी येतो तो म्हणजे अर्जेंटिना असेल, अर्जेंटिनाच्या नंतर येतो या ठिकाणी चिली. हा याला चिली म्हणू नका बरं का, हा काय चिले आहे बरं का. चिली म्हटलं असतं तर या ठिकाणी काय झालं असतं इथं, तर हा रेफरन्स असा झाला असता ना, किंवा इथं डबल एल ई झाला असता चिले. हा ह्या ठिकाणी काय येतो, इथं फक्त चिली झाला असता ना तो. इथं काय लक्षात घ्यायचं, चिलेचा रेफरन्स आहे. ईचा प्रोनाउन्सिएशन या ठिकाणी ए ईचा प्रोनाउन्सिएशन याच्यामध्ये येत नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं, चिले म्हणायचं. चिले, अर्जेंटिना, उरुग्वेचा रेफरन्स आहे, पॅराग्वेचा रेफरन्स आहे, बोलिव्हिया आहे, ब्राझील आहे, पेरू आहे. ओके, म्हणजे इथं जेव्हा आपण त्याच्या असणाऱ्या सदर्न एरियामध्ये जातो, दक्षिणेकडे जातो, तेव्हा तुम्हाला चिले दिसेल, अर्जेंटिना आणि उरुग्वे दिसेल. याच्या वरती गेलो थोडंसं आपण तर पॅराग्वे दिसेल, बोलिव्हिया, ब्राझील आणि पेरू दिसतील. हे नावं कंटिन्युअस लक्षात ठेवायचं, कारण न्यूज मध्ये ही नावं चर्चेमध्ये येतात. पण याच्या सोबतच अजून दोन नावं लक्षात घ्यायचे जे युकेच्या कंट्रोलमध्ये आहे, ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये आहे. ते म्हणजेच कुठलं असेल या ठिकाणी, इथं आहे फॅल्कलँड आयलँड. कोणतं आहे, फॅल्कलँड आयलँड हा युकेच्या अंडर आहे. दुसरा कुठल्या या ठिकाणी, साऊथ जॉर्जिया आयलँड. कोणते दोन, साऊथ जॉर्जिया आयलँड आणि दुसरा कुठल्या या ठिकाणी, इथं आहे फॅल्कलँड आयलँडचा रेफरन्स येतोय. दोघांवरती कंट्रोल कोणाचा आहे, युकेचा. याच्यावर तुम्हाला दिसेल की या असणाऱ्या आधुनिक कालखंडाच्या अगोदर जेव्हा मध्ययुगीन कालखंड होता, तिथपासून ते आधुनिक कालखंडापर्यंत जगाच्या 1/3 पार्टवरती राज्य करणारा ब्रिटन कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला या असणाऱ्या मॅपच्या थ्रू सुद्धा कळायला मदत होईल. ठीक आहे,
आता याच साऊथ अमेरिकेमध्ये फिजिकल जिओग्राफीच्या अँगलमध्ये कोणकोणते महत्वपूर्ण रेंजेस आहेत, माउंटन्स रेंजेस आहेत, ते थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. हा, मग सगळ्यात पहिल्यांदा रेफरन्स येतो तो म्हणजे कुठला? या ठिकाणी हा संपूर्ण जो किनारी भाग आहे ना, त्या जसा आपला सह्याद्री पसरलाय ना, त्या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला एरिया पसरताना दिसतो, तो म्हणजे कुठला? तर अँडीज माउंटन रेंज. काय या ठिकाणी अँडीजचा रेफरन्स येतो, अँडीज माउंटन रेंजचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि जसा अँडीज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला हा पांढरा पांढरा भाग दिसेल पहा. ओके, हा आहे बेसिनचा पार्ट. म्हणजेच काय, इथं तुम्हाला थोडासा अवर्षणग्रस्त भाग दिसेल, जिथं पाऊस कमी पडतो. पण त्याच्यात थोडंसं पुढे गेलो तर ब्राझीलच्या असणाऱ्या मेनलँड आयलंड वरती तुम्हाला दिसेल अमेझॉन बेसिनचा रेफरन्स. काय दिसेल? अमेझॉन समुद्राचा रेफरन्स या ठिकाणी दिसेल. अमेझॉन नदीचा असणारा नदी क्षेत्र असेल, पाणलोट क्षेत्र ज्याला म्हणतो ना आपण, तो याच्यामध्ये असेल, बेसिनचा पार्ट याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यानंतर थोडंसं आपण अजून या ठिकाणी पूर्वेकडे गेलो तर या ठिकाणी काय ब्राझिलियन हायलँड्स आहेत. म्हणजे ब्राझिलियन उच्च पठारांची असणारी ठिकाणे या ठिकाणी आपल्याला दिसतात. हेही लक्षात घ्यायचं या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला थोडी नावं लक्षात घ्यायची. या ठिकाणी अँडीज असेल, अमेझॉन बेसिन असेल आणि या ठिकाणी ब्राझिलियन हायलँडचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि त्यासोबत तुम्हाला काही काही गवताळ प्रदेश पण दिसतील. आणि त्या गवताळ प्रदेशामध्ये एक नाव आहे, तो म्हणजे कुठला या ठिकाणी? तर पॅम्पाज. हे नाव थोडं लक्षात घ्यायचं. कोणता? गवताळ प्रदेशाचा असणारा भाग या ठिकाणी येतो, तो म्हणजे कुठला? तर पॅम्पाज आहे. हे लक्षात घ्यायचं. जसं आपण काय म्हणणं गरजेचं आहे, जसं आपण टुंड्राचा एरिया बघितला होता ना बेसिक कन्सेप्ट शिकवताना, त्याच पद्धतीने इथं काय लक्षात घ्यायचं? पॅम्पासचं नाव लक्षात घ्यायचं. आणि याच्यात थोडंसं आपण अजून सदर्न एरियामध्ये आलो या ठिकाणी. तर इथं काय आहे? पॅटागोनिया. कुठला जे रेंज आहे या ठिकाणी? पॅटागोनियन रेंज तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. तर हे पॅटागोनियन रेंज असतील. अँडीज पर्वतरांगाचा रेफरन्स असेल. हे थोडासा इथं लक्षात ठेवायचा. आणि हे बाकीचे असणारे 2-3 नावं याच्यामध्ये हायलाइट करायचे आहेत. म्हणजे जे तुम्हाला हायलाइट करून देतात कोणता अमेरिका? तर साऊथ अमेरिकन झोनचा रेफरन्स या ठिकाणी येईल. तुम्हाला या मॅपमध्ये अजून जास्त क्लॅरिटी वाईज तुम्हाला दिसेल. कोणतं? आता सांगितलं इथं अँडीज आहे ना, तर या अँडीजचे 3 पार्ट येतात. कसे? तर ते नावं सोबतच येतात ना. हा सेंट्रल अँडीज असेल, हा नॉर्थ अँडीज असेल आणि हा साऊथ अँडीजचा पार्ट असेल. ठीक आहे, सिंपल. जो काय करतोय पूर्ण वेस्टर्न कोस्टल एरियाला कव्हर करतोय, हे लक्षात घ्यायचं. नंतर आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्याला इथं अमेझॉनचा रिव्हरचा रेफरन्स तर दिसतोय. अमेझॉन रिव्हरचा रेफरन्स तर आहेच आहे, पण त्याच्या सोबतच तुम्हाला काय लक्षात घ्यायचं? हा काय साऊथ अमेरिकन प्लेट आहे. म्हणजे जो टेक्टॉनिक प्लेट्स बघितलं होतं का, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हा प्रॉपरली काय हो साऊथ अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्सचा असणारा झोन आहे. त्याच्यावरती तुम्हाला हा सगळा एरिया इथं डेव्हलप होताना दिसतो. अजून थोडंसं आपण बघायचा प्रयत्न केला या ठिकाणी कोणकोणत्या असणाऱ्या ओशनिक पार्टचा गल्फचा झोन तुम्हाला दिसतो या ठिकाणी. तर इथं लक्षात घ्यायचं, जसं आपण इथं आता सांगितलं होतं इथं पनामा आहे. ओके, त्या पनामा नंतरच काय स्टार्ट होताना दिसतो आपल्याला? हा असणारा साऊथ अमेरिका. या पनामाच्या जवळ खाली आहे या ठिकाणी गल्फ ऑफ पनामा. कोणतं आहे? गल्फ ऑफ पनामाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. इक्वाडोरच्या जवळ आणि पेरूच्या दरम्यान या ठिकाणी कोणतं आहे? इथं आहे गल्फ ऑफ गुयागुली. काय या ठिकाणी? गल्फ ऑफ इथं आहे गुयागुली. आणि या गुयागुलच्या असणाऱ्या गल्फच्या खाली थोडंसं आलो इथं, तर बोलिव्हिया आणि पेरूच्या दरम्यान एक सगळ्यात महत्वाचा लेक आहे, तळ आहे. ते तळ कोणतं आहे या ठिकाणी? टिटिकाका लेक. कोणता? ही नावं चर्चेमध्ये असतात, लक्षात ठेवायचे. कोणता लेक आहे इथं? लेक टिटिकाकाचा रेफरन्स याच्यामध्ये आपल्याला दिसतो, हे लक्षात घ्यायचं. त्याच्या थोडंसं खाली आलो तर इथं आपल्याला चिले दिसतोय. हा चिले बघा, हा थोडासा मिरचीसारखाच असणारा भाग आहे, म्हणून त्याला मिरची म्हणून लक्षात ठेवलं तरी चालेल, चिली म्हणून लक्षात ठेवलं तरी, पण नाव प्रोनाउन्स करत असताना चिले बघायचं. या चिलेच्या खाली जो आहे का गल्फ, कोणता येतो? गल्फ ऑफ पेनाज. काय या ठिकाणी? गल्फ ऑफ पेनाज. त्याच्यात थोडंसं खाली आलो तर या ठिकाणी काय एक स्ट्रेट आहे. हा स्ट्रेट ऑफ मँगिल्सन, मँगिलियन. कोणता आहे? स्टेट ऑफ मँगिलियनचा रेफरन्स येतो. थोडंसं या असणाऱ्या ईस्टर्न कोस्टकडे आलो ना, तर तुम्हाला अजून 2 गल्फ दिसतील. हा कोणते 2 गल्फ आहेत तिथं? गल्फ ऑफ सॅन मॅसियल आणि गल्फ ऑफ सॅन जॉर्ज. 2 आहेत. हा गल्फ ऑफ सॅन मॅसियस आणि गल्फ ऑफ सॅन जॉर्ज. ही थोडीशी नाव आहेत. आणि त्यानंतर अजून थोडंसं वरती गेलो आपण, तर इथं तुम्हाला व्हेनेझुएलाच्या असणाऱ्या देशामध्ये अजून एक महत्वपूर्ण असणारा त्या ठिकाणी लेक दिसेल. आणि त्याचं नाव काय या ठिकाणी? लेक माराकाइबो. काय? लेक माराकाइबो. आणि त्याच्या खालीच व्हेनेझुएलाच्या जवळ अजून एक गल्फ आहे, तो म्हणजे गल्फ ऑफ पेरिया. कोणता आहे? गल्फ ऑफ पेरिया. ही नावं काय करायची तुम्हाला? कंटिन्युअस वाचत राहायचे. हा
म्हणजे न्यूजमध्ये एखादा झोन चर्चेमध्ये आला तर त्यावेळेस परत इथं व्हिजिट करायला यायचं. म्हणजे हे मॅप तुम्हाला कंटिन्युअस बघत राहायचे. 1-2 दिवसाच्या चर्चेवरनं तुम्हाला हे दिसणार नाहीत, कळणार नाहीयेत, समजून पण येणार नाहीये. ते फक्त काय करायचं, जेवढ्यात जास्त वेळा तुम्ही त्याला बघाल, जेवढ्यात जास्त वेळा त्याला तुम्ही व्हिजिट कराल, ती नावं तुम्हाला कंटिन्युअसली डोळ्यासमोर जातील आणि मग ती नावं थोडीशी हायलाइट होताना दिसतील. का? कारण तुम्हाला जेव्हा जिओग्राफीचे क्वेश्चन्स पण लिहायचे आहेत ना मेन्सला, तेव्हा तुम्हाला यांचे पण रेफरन्स द्यायचे. तुम्हाला याचे मॅप काढायचे तुमच्या असणाऱ्या आन्सर्स मध्ये आणि मग ते मॅप काढत असताना एक्झॅक्टली लोकेशन्स पण तुम्हाला थोडेफार प्रमाणात सांगता आलं पाहिजे ना. म्हणून थोडेसे असणारे हे फिजिकल अँगलनं आपण या पार्टकडे बघतोय हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता जेव्हा आपण या मॅपकडे बघू ना तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकली दिसेल हे मॅप कोणत्या टाइम झोन मध्ये येतात. म्हणजे कोणते, हे असणारे साऊथ अमेरिकन झोनचा उल्लेख केला तर हे कोणत्या टाइम झोन मध्ये येतात. आपण पाहिलं होतं या ठिकाणी इथं 2 प्लेट सोडले की इथं आहे प्राईम मेरिडियनचा असणारा अँगल. त्या प्राईम मेरिडियनच्या असणाऱ्या या साईडला असेल तर कोणता साईड असेल हा, कारण हे डायरेक्शन या ठिकाणी सेट करतात ना. तर इथं वेस्टर्न हेमिस्फिअर क्रिएट होताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी. कोणता? पश्चिम गोलार्ध. तर इकडे पूर्व गोलार्ध. मग पश्चिम गोलार्धामध्ये जो टाइम झोन आहे का तो कसा आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे सांगा बघू पटकन. चला, पृथ्वी फिरते कुठून? वेस्ट टू ईस्ट. वेस्ट टू ईस्ट असेल तर कोणता भाग सगळ्यात पहिल्यांदा येईल, कोणता भाग पहिल्यांदा कव्हर करेल आणि कोणता भाग नंतरून येईल. मग जो पहिल्यांदा ईस्ट मध्ये आहे तो लवकर फिरून येईल, नंतर हा जो वेस्टला आहे तो नंतर येणार आहे त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागून. म्हणून इकडे येतात ते प्लस असतात आणि इकडे काय येतं तो, हे बघितलं आपण कंटिन्युअसली. इकडे आपण या पलीकडच्या झोन मध्ये बघितलं प्लस, इकडे काय असतील मायनस. मग हा असणारा जो नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट आहे का तो किती टाइम झोन मध्ये आपल्याला दिसतो, तर हा टोटल 3 टाइम झोन मध्ये डिवाइड होताना दिसतो. मग कोणकोणता? -3, -4 आणि -5. हे टाइम झोन आपल्याला याच्यामध्ये दिसतात. हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं असतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, गुड गुड. हा, पहिल्यांदा कोणते पॉझिटिव्ह? ईस्ट कडचे पॉझिटिव्ह असतील आणि इकडचे नंतर येतील ना वेस्ट कडचे, त्यामुळे तर निगेटिव्ह असतील. तर -3 जीएमटीचा रेफरन्स पाहिला, इकडे आपण बघितला -4 जीएमटीचा आणि -5 जीएमटीचा रेफरन्स आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. गुड गुड. त्यामुळं थोडासा या असणाऱ्या अमेरिकन कॉन्टिनेंटच्या बद्दल आपण हे मुद्दे लक्षात घ्यायचे. आता येऊया आपण एंट्री करूया ते म्हणजे युरोपकडं. आता युरोप खूप विस्तीर्ण आहे आणि या युरोपमध्येच आपण काय बघितलं होतं, याच युरोपमध्ये आपण बघितलं होतं बाल्टिक नेशन. बाल्टिक नेशन मध्ये नंतर आपण बघितलं होतं नॉर्डिक कंट्रीज. नॉर्डिक कंट्रीज नंतर आपण बघितलं होतं स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज ना. त्यामुळे पहिल्यांदा तर तो पार्ट असला पाहिजे. जेव्हा आपण या असणाऱ्या युरोपच्या मॅपकडे जाऊ तेव्हा आपल्याला 3 नावं दिसतात. कोणकोणते? इस्टोनिया, लॅटविया, लिथुआनिया. यांना काय म्हणू आपण, कोणत्या असणाऱ्या देशांचा उल्लेख करतो या 3 देशांना? इथं येतो हे बाल्टिक कंट्रीजचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. ठीक आहे. याच्यात थोडंसं वरती गेलो आपण या ठिकाणी मग फिनलँड आहे, स्वीडन आहे, नॉर्वे आहे आणि हा आइसलँडचा रेफरन्स आला तर या ठिकाणी आपण कोणत्या असणाऱ्या रेफरन्सला ऍड करतो इथं, मग इथं रेफरन्स आयलँडच्या शिवाय याच्या असणाऱ्या देशांचा संदर्भ बघितला. मग इथं आपण बघितलेलं होतं तो म्हणजेच कोणता, तर इथं ऍड केला होता आपण नॉर्डिक कंट्रीज आणि स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजचा रेफरन्स. हे परत एकदा तेच बघायचा, प्लस डेन्मार्कचा अँगल याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे, तोही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. थोडंसं इकडे आलो ना आपण कुठं, याच असणाऱ्या नॉर्डिक कंट्रीच्या जवळ, तर तुम्हाला इथं दिसेल युके. काय दिसेल इथं? युके दिसेल, म्हणजे युनायटेड किंगडमचा एरिया दिसेल. आणि या युनायटेड किंगडम मध्ये कोण कोण आहे हे लक्षात घ्यायचं. युनायटेड किंगडम म्हटलं म्हणजे युके म्हटलं तर कोणकोणते देश येतात? युनायटेड किंगडम म्हणलं की फक्त इंग्लंड येतो का? तर नाही, इंग्लंड हा देश आहे बरं का, लक्षात घ्यायचा. कोणकोणत्या देशांचा उल्लेख याच्यामध्ये येतो? तर याच्यामध्ये येतो या ठिकाणी नदर्न आयर्लंड. कोणता येतो? उत्तर आयर्लंडचा रेफरन्स. त्यासोबत येतो कुठला? स्कॉटलंड. त्यासोबत येतो कुठला? वेल्स. आणि नंतर येतो इंग्लंड. युनायटेड किंगडम म्हटलं, युके म्हटलं तर किती देशांचं एकत्रीकरण आहे त्याच्यामध्ये? 4 देशांचं एकत्रीकरण आहे. कोणकोणते 4 देश? इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि हा नदर्न आयर्लंडचा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. त्याच्या खाली एक आहे आयर्लंडचा देश आणि ज्याची राजधानी या ठिकाणी कोणती, तर डब्लिन. आणि ह्या संपूर्ण युकेची राजधानी कोणती? लंडन. त्यामुळे लक्षात घ्यायचं इंग्लंड एक कंट्री आहे आणि 4 कंट्रींच्या समावेशानं आपण काय तयार करतो? युके तयार होताना दिसतो.
आणि त्याच 4 देशांमध्ये एक देश आहे तो म्हणजे कुठला? आयर्लंड. जो नदर्न आयर्लंड आहे का तो युकेचा भाग आहे. राहिलेला जो आयर्लंड आहे ज्याची राजधानी कोणत्या ठिकाणी? डब्लिन, ही सेपरेट देशाची भूमिका दिसते आपल्याला, हे लक्षात घ्यायचं आहे. या युरोपला जेव्हा आपण डिस्कवर करू तेव्हा हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचा रेफरन्स काय? हा रशिया. रशिया काय करतो? फिनलंडला डिवाइड करतो. त्यानंतर या ठिकाणी इस्टोनिया, लॅटविया यांना त्यांची सीमा त्या ठिकाणी चिटकून आहे रशियाची. नंतर आहे बेलारूस. बेलारूस हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. या असणाऱ्या रशियासोबत खूप मैत्रीपूर्ण रिलेशन आहेत कोणाचे? या असणाऱ्या बेलारूसचे. त्याच्याच खाली आहे युक्रेन. बघा, त्याच्याच खाली आहे युक्रेनची सीमा. म्हणून तुम्ही बघत असाल सगळ्यात जास्त भांडणं रशियाचे कोणासोबत होतात? तो या असणार युक्रेन सोबत होतात. याच युक्रेनच्या खाली तुम्हाला हा भाग दिसतो का? हा एवढाच भाग, याला म्हणायचं क्रिमिया. याला काय म्हणायचं? क्रिमिया. आणि हा क्रिमिया रशियानं जिंकलेला आहे बरं का. हा क्रिमिया कोणी जिंकलेला आहे? रशियानं. आणि तो कव्हर केला होता कधी? 2012च्या असणाऱ्या फेज मध्ये. तुम्हाला हा कोणाकडे जाताना दिसतो? हा तुम्हाला रशियाकडे जाताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. त्याच्या खाली आहे ब्लॅक सी. ब्लॅक सीच्या इकडे गेलो आपण तर तुम्हाला इथं दिसेल तो म्हणजे एशिया. पण ब्लॅक सीच्या असणाऱ्या कुठं वेस्टर्न साईडला गेला तर तुम्हाला परत एकदा युरोप दिसेल. आणि युरोपमध्ये कोण कोण दिसेल या ठिकाणी? तर इथं दिसतो मॉल्डोवा, रोमानिया, बल्गेरिया. यासोबतच या ठिकाणी दिसला तर तुम्हाला दिसतो हा थोडासा टर्कीचा भाग. हा असणारा एरिया तुम्हाला एशियामध्ये येताना दिसेल. पण थोडासा उल्लेख केला या ठिकाणी आलो तर इथं आहे ग्रीस. ग्रीसच्या वरती गेलो या ठिकाणी तर इथं आहे अल्बानिया. नंतर आहे इथं नॉर्थ मॅकेड. नंतर पाहिलं या ठिकाणी पाहिलं तर सर्बेरिया आहे. सोबतच पाहिलं या ठिकाणी हंगरी आहे. हंगरी सोबत पाहिलं तर ऑस्ट्रेलिया आहे. जसं स्वित्झर्लंड आहे. त्याच्यासोबत इथे इटली आहे. इथं आहे या ठिकाणी सॅन मॅरिओना. इथं आहे व्हॅटिकन सिटी. इटली मधली व्हॅटिकन सिटी खूप फेमस आहे कारण इथं असतात पोप, म्हणजे चर्चचे असणारे जे काही गुरु आहेत का ते तुम्हाला दिसतात कुठं? व्हॅटिकन सिटीच्या अंतर्गत. नंतर रेफरन्स येतो या ठिकाणी मोनॅको. नंतर येतो इथं अँडोरा. नंतर याच्यामध्ये येतो स्पेन. स्पेनच्या वरती आणि अँडोराच्या वरती बघितलं या ठिकाणी तर इथं दिसतो तुम्हाला या ठिकाणी कुठला? तर फ्रान्स. फ्रान्सच्या वरती गेलो तर या ठिकाणी आहे बेल्जियम. नंतर या ठिकाणी नेदरलँड. इथं आहे जर्मनी. तर असे सगळे देश कंपाईल असणारा एरिया इथं आहे पोर्तुगाल. पोर्तुगाल राहिला आपला सांगायचा. हे सगळे एरिया कुठे येतो? हे सगळे आहेत या असणाऱ्या युरोपमध्ये. आणि या युरोपचा सेंट्रिक पॉइंट जर बघितला तर इथं पोलंड दिसतो आणि या ठिकाणी दिसतो तो म्हणजे कुठला? स्लोवाकिया. याचाही रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे युरोप थोडासा पॉलिटिकल मध्ये कोणकोणत्या असणाऱ्या देशांची नावं याच्यामध्ये ऍड होतात, कोणकोणते देश आहेत, थोडंसं बघत राहायचं या ठिकाणी कंटिन्युअसली. का? आता आपले प्राईम मिनिस्टर गेले होते कुठल्या देशामध्ये? तर आपल्या प्राईम मिनिस्टरला जायचं होतं युक्रेनला. मग आपले प्राईम मिनिस्टर डायरेक्टली युक्रेनला नाही गेले, ते पहिल्यांदा कुठे गेले? पोलंडला. आणि जवळपास 45 वर्षानंतर पोलंडला प्राईम मिनिस्टर व्हिजिट करताना दिसतात, इंडियन प्राईम मिनिस्टर. मग त्या पोलंडमध्ये सुद्धा राईट माइंडेड गव्हर्नमेंट आहे, हे तुम्ही ऐकलं असेल. मग पोलंडवरनं ते कुठे जातात? मग युक्रेनला जातात. त्यामुळे हे जे व्हिजिट होत राहतात ना आपल्या प्राईम मिनिस्टरची, ते व्हिजिट बघण्यासाठी तुम्हाला या असणाऱ्या युरोपमधली ही थोडीफार नावं इथं लक्षात घेणं गरजेचं असणार. ठीक आहे. आता या युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर काय नाव लक्षात ठेवायचंय? जो युरोप काय करतो? आशियाला डिवाइड करतो ना, तर त्या एरियाला म्हणायचं या ठिकाणी कोणता? हे आपण अगोदर पण बघितलं होतं, उरल माउंटन. कोणता इथं? उरल माउंटनचा रेफरन्स या ठिकाणी येतो, हे लक्षात घ्यायचं. नंतर पाहिलं तर याच्यामध्ये बरेचसे नाव आहेत. आता ही बरेचशी नावं आहेत ना, तर कंटिन्युअस वाचत राहायचं आपल्याला, हे एवढं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये. मग इथं बघितलं तर तुम्हाला काय दिसणार या ठिकाणी? तर वेगवेगळे असणारे पहिल्यांदा समुद्रांचा उल्लेख याच्यामध्ये दिसेल. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती करून घ्यायचंय तो म्हणजे इंग्लिश चॅनल. त्याला आपण इंग्लिश खाडी म्हणतो. पहा, बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या व्यक्तींची नावं चर्चेमध्ये येतात. पहा, म्हणजे इंग्लिश खाडी पोहून जातात म्हणजेच काय करतात? ते या ठिकाणी इंग्लंडमधनं कुठे येतात? तर हे येतात कुठं? तर हे फ्रान्समध्ये येतात. ही इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा असणारा त्या ठिकाणचा असणारा जो सीमारेषा आहे का ती हिथं असते. म्हणून तुम्हाला इंग्लिश चॅनल माहिती पाहिजे कुठं आहे? इंग्लंड आणि या असणाऱ्या फ्रान्सच्या दरम्यान, तो इथं लक्षात ठेवायचा. याच्यात थोडंसं वरती गेलो तर आपल्याला दिसेल या ठिकाणी कोणता? तर सेल्टिक सीचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. थोडंसं आपण या ठिकाणी कुठं ईस्टर्न साईडला आलो तर इथं दिसतो आपल्याला नॉर्थ सी. नॉर्थ सीच्या जवळच आहे या ठिकाणी कोणता? इथं तर इथं आहे सकारगे, याचा रेफरन्स दिसतो. नंतर त्याच्या परत ईस्टर्न साईडला दिसतो तुम्हाला कोणता?
तर बाल्टिक सीचा रेफरन्स. म्हणजे युरोप कशानं वेढलेला आहे? युरोप वेढलेला आहे अटलांटिक ओशन सोबतच या ठिकाणी सेल्टिक सी, इकडं नॉर्थ सी, इकडं ब्लॅक सी. याच्यानंतर वरती गेलो आपण या ठिकाणी तर इथं आहे त्या ठिकाणी बॅरेंट सी, नंतर येतात इथं ब्लॅक सी. त्याच्याही पुढे जाऊन गेलो तर या ठिकाणी येतात कॅस्पियन सी. त्यानंतर हा जो मधला भाग आहे ना याला म्हणतो आपण मेडिटेरियन सी, आणि मेडिटेरियन सीच्या जवळचा असणारा भाग परत एकदा या ठिकाणी येतो अटलांटिक ओशन. कमीत कमी हे समुद्र लक्षात ठेवा, हे कंटिन्यू चर्चेमध्ये असतात. सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असतो कोणता? तर हा मेडिटेरियन सीचा रेफरन्स या ठिकाणी दिसतो. मेडिटेरियन सी सोबतच सगळ्यात जास्त चर्चेमध्ये येतो कोणता? ब्लॅक सी. का? तर इथं तुम्ही ऐकलं असेल या ठिकाणी आत्ताच बघितलं होतं इथं क्रिमियाचा झोन, म्हणून याचं नाव काय बघा, क्रिमियन पेनिन्सुला. तर या क्रिमियाच्या खाली कोण आहे हो? ब्लॅक सी आहे. क्रिमियाच्या वरतीच कोण आहे इथं? युक्रेन. आणि युक्रेनच्या या साईडला कोण आहे? रशिया आहे. म्हणून अर्धा रशिया एशियामध्ये आहे, अर्धा रशिया तुम्हाला दिसतो कुठं? अर्धा रशियाचा भाग तुम्हाला युरोपमध्ये दिसतो. म्हणून या असणाऱ्या मधल्या एरियाला म्हटलं जातं युरेशिया. म्हणजे तो थोडासा युरोपमध्ये पण आहे, थोडासा तो आशियामध्ये पण आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं काय? युरेशियाचा रेफरन्स. आपण युरेशिया पण बघितला होता ना, आणि ओशनिया पण बघितलं होतं ना. आठवतंय तुमच्यापैकी कोणाला? ओशनियाचा कोणता एरिया डिस्कस केला होता आपण? ओशनिया. चला सांगा बघू. हे थोडेसे सी लेवलचे असणारे मुद्दे थोडे लक्षात ठेवा, आणि मग आपण येऊया या ठिकाणी इथं थोडंसं जॉग्राफिकल लोकेशनच्या अंतर्गत. जॉग्राफिकल पार्ट पाहिलं तर लक्षात घ्यायचं या असणाऱ्या संपूर्ण युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं कोणती सिस्टीम? तर इथं आहे अल्पाईन सिस्टीम. कोणते? अल्पाईन सिस्टीम. म्हणजे इथं अल्पाईन पर्वतरांगाचा रेफरन्स तुम्हाला दिसेल, अल्पाईन सिस्टीम. त्यानंतर या ठिकाणी येतो तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी? तर कोकॅसस माउंटेनचा रेफरन्स येतो. कोणते? इथं दोन नावं. इथं आहे अल्पाईन सिस्टीम्स आणि कोणता? कोकॅसस माउंटेन्सचं असणारं नाव याच्यामध्ये दोन्ही लक्षात ठेवायचे. याच्यात थोडंसं आपण गेलो वरती बाल्टिक सी कडे, तर इथं आहे बाल्टिक शिल्ड. म्हणजे काय? एक असं कवच आहे जे या असणाऱ्या समुद्राच्या अवतीभोवती आपल्याला दिसतं या ठिकाणी, म्हणून तिथे लक्षात घ्यायचं बाल्टिक शिल्डचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि थोडंसं आपण परत वरती गेलो या ठिकाणी तर आपल्याला अटलांटिक ओशनचा झोन दिसेल, आणि अटलांटिक ओशन मध्ये आपल्याला मल्टिपल लेवलचे कोण दिसतील? व्हॉल्कॅनोज दिसतील. कोण आहे तिथं? ऍक्टिव्ह असणारे ज्वालामुखी तुम्हाला वरती दिसतील. हे इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर थोडासा उल्लेख केला तर या मेडिटेरियन सीचाही रेफरन्स याच्या खाली लक्षात घ्यायचा. याच्यात जस्ट वरती तुम्हाला कोणती सिस्टीम दिसते? अल्पाईन सिस्टीम. सोबतच या ठिकाणी बघितलं कुठला? इथं तर हा आहे कोकॅसस असणारा जो माउंटन्स आहे तो बघायचा. त्याच्यानंतर हा रशियाचा काय संपूर्ण? हा आहे रशियन प्लॅटफॉर्म. हा काय? रशियनचा पठारी प्रदेश आहे, आणि हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की उरल माउंटन्सचा रेंज आपल्याला याच्यामध्ये दिसतो, हेही लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. कोणता इथं? यस, ऑस्ट्रेलियन पॅसिफिक मधील डेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड वैष्णवी. छान, गुड. ओके. हा, तो लक्षात ठेवायचाच एरिया आपल्याला. तसं थोडंसं जॉग्राफिकल अँगलनं बघायचं असेल जेव्हा या आपण कोणाकडे बघतोय? या असणाऱ्या युरोपकडे बघतो, तेव्हा ही काही नावं आहेत, ही थोडीशी नावं याच्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. मग साहजिक आहे परत एकदा त्या असणाऱ्या झोनमध्ये कोणकोणते असणारे टेक्टॉनिक प्लेट्स येतात त्याचे नावं तर आपण ऑलरेडी बघितले. जेव्हा आपण आता बघतोय कुठला? या ठिकाणी आफ्रिकन कॉन्टिनेंटचा वरचा युरोप बघतोय, आणि युरोप सोबतच कोण बघतोय आपण? रशिया. म्हणजे एशियाचा भाग. मग याला काय म्हणतो? युरेशियन प्लेट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? युरोपियन प्लेट नाही बरं का, तो हे लक्षात घ्यायचा. हा, गुड गुड. हा, येस, ओके. एलिफंटचा असणारा जो काही फूट आहे का त्याचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. इथं काय? युरेशियन प्लेटचं नाव लक्षात ठेवायचं. टेक्टॉनिक प्लेटचं नाव कोणते? युरेशियन प्लेट. जेव्हा आपण या झोन मध्ये जातो ते नाव तेच आहे ना, आफ्रिकन प्लेटचा रेफरन्स. तेव्हा आपण इथंच बघितलं या ठिकाणी कोणता होता प्लेट? इथं साऊथ अमेरिकन प्लेट होता. वरती कोणता होता? नॉर्थ अमेरिकन प्लेट होता. याच्या दरम्यान जर कुठला प्लेट आहे? कॅरेबियन प्लेटचा रेफरन्स येतो. हे तर आहेतच कंटिन्युअसली. त्यामुळे या नावासोबत ते पण नावं, टेक्टॉनिक प्लेटची पण नावं याच्या सोबतच अटॅच करून आपल्याला लक्षात ठेवायचं, हे तर लक्षात घ्यायचं. ठीक आहे. कोणकोणते? आल्प्स पाहिलं आपण. आल्प्स नंतर कुठला पाहिला या ठिकाणी? कोकॅससचा असतं रेफरन्स पाहिलं इथं. ओके. आता याच एरियामध्ये काही थंड हवेचे असणारे खूप मोठे प्रदेश आहेत, तर त्यांना कोणती नावं आपण इथं म्हणतो या ठिकाणी? तर लक्षात घ्यायचं, हा रेफरन्स पाहिला तर यांना म्हणतो आपण आईस शीट्स. काय म्हणतो यांना आपण? आईस शीट्स. आणि आईस शीट्स कोणकोणते तिथं? सायबेरियन आईस शीट्स आहेत. नीट आहे का? सायबेरियन असा बर्फाच्छादित एरिया आहे, तो संपूर्ण रशियामध्ये दिसतो, आणि हा रशियाला एवढा श्रीमंत बनवतो ना. या सायबेरियन आईस शीट मध्ये
एवढे भयंकर असणारे जंगल झोन आहेत ना, त्या जंगलामुळे सगळ्यात जास्त खनिज संपत्ती प्राप्त होते रशियाला. म्हणून असं म्हटलं जातं, जर सायबेरियन वन जळायला लागली ना, तर अख्खं जग संपेल, असा रेफरन्स सुद्धा येतो. आणि हे घडलं सुद्धा आहे बरं का. पण ते थोड्याशा वातावरणाच्या इफेक्टमुळे ते जी आग लागली होती ती शांत झालं का? कारण का तिथं बर्फाखालचा एरिया पण जळत होता आणि तो बर्फाखाली वर्षानुवर्ष राहिलेली असणारी जी काही जीवन संपत्ती आहे का, ती पेट्रोलमध्ये कन्वर्ट झाली होती. त्यामुळे ती बर्फ असून सुद्धा ते तिथं त्यांची आग विझवली जात नव्हती. पण सुदैव भारताचं किंवा जगाचं असं होतं की ते आग थांबली. म्हणून थोडंसं नाव लक्षात ठेवायचं, कोणत्या एरियामध्ये? रशियन एरियामध्ये बघतो आपण. म्हणजे साहजिक येतो, थोडासा एरिया युरोपमध्ये येतोच तसा. कुठला आहे त्या ठिकाणी? सायबेरियन आईस शीटचं नाव लक्षात ठेवायचं. नंतर हा संपूर्ण जो एरिया आहे ना, जिथं ब्रिटिश आईस पण दिसतो तुम्हाला, इथं आयर्लंडचा एरिया म्हणून आयरिश आईसचा पण नाव दिसतो तुम्हाला, इथं नॉर्दर्न सीचा एरिया आहे तर इथं पण नॉर्दर्न आईसचा रेफरन्स. हे सगळे बर्फाच्छादित प्रदेश आहेत सगळे. याच्यानंतर कुठला येतो या ठिकाणी? जर्मन पॉलिश आईसचा रेफरन्स येतो. याच्यावरती येतो तो म्हणजे कुठला? तर स्कॅन्डिनेव्हियन आईस शीटचं नाव येतो. आणि हा स्कॅन्डिनेव्हियन आईस डिवाइडचा पण रेंज याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतो या ठिकाणी. कोणता? फिनलँड आणि स्वीडनच्या दरम्यानचा असणारा भाग. हे सगळे देश कसे हो? बर्फाच्छादित देशांचा रेफरन्स येतो, हे तर लक्षात ठेवायचं. त्यामुळे या असणाऱ्या शीट्सची नावं चर्चेमध्ये असतात. नावं लक्षात घ्यायचं. कोणकोणती नावं येतो? सायबेरियन आईस शीट्स असतील, स्कॅन्डिनेव्हियन आईस शीट्स असतील, जर्मन पोलिश आईस शीट्स असतील, नॉर्थ सी आईस, ब्रिटिश आईस आणि आयरिश आईसचा रेफरन्स या ठिकाणी येतो. कारण हे सगळे कुठे येतो? हे सगळे तुम्हाला दिसतात ते कुठं? तर हे सगळे आहेत उत्तरेकडे ना. उत्तर गोलार्धाच्या जवळ तुम्हाला हे एरिया दिसतात. म्हणून ह्या ठिकाणी काय आहे? तर समुद्राच्या भागाचा रेफरन्स जरी कमी असला तर ह्या ठिकाणी कशाचा एरिया जास्त दिसतो? तर बर्फाच्छादित प्रदेशांचा एरिया जास्त दिसतो, हे तर लक्षात घ्या. आता एवढं म्हटलं जातं, रशियाला अपोज केला जातो युरोपकडनं. युरोप आता सध्या काय करतोय? रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे ना, तर सगळा युरोप युक्रेनला सपोर्ट करतो. कारण युक्रेन मध्येच येतोय ना आता सध्याच्या कंडिशन्स मध्ये पाहिलं तर सपोर्ट युक्रेनचा कोणाला आहे? युरोपियन युनियनला आहे, युरोपमध्ये येतो. म्हणून इथं रशियाला खूप क्रिटिसाइज केलं जातं. पण सगळ्यात जास्त नॅचरल गॅस हे कोणाकडनं घेतात? सगळा युरोप घेतो. कोणाकडनं? रशियाकडनं. म्हणून हे जे मॅप दिलंय ना, हे मॅप काय या ठिकाणी? तर हा मॅप इथं दाखवतो की इथं या रशियातून असणारे जे काही पाईपलाईन्स आहेत का, ते फिनलँडला गेलेत, इस्टोनियाला गेलेत, लॅटवीला गेले, त्या ठिकाणी सोबत बेलारुसला आलेले आहेत, युक्रेनला आलेले आहेत, इथं मॉल्डोवाला आलेला आहेत, रोमानिया आहे, इथं बल्गेरिया आहे, म्हणजे इथं टर्कीला पण गेलेले आहेत. म्हणजे हे गॅस पाईपलाईन्स इथं कोणाकडनं? रशियाकडून कुठं आले? तो सगळ्या युरोपमध्ये आपल्याला ट्रान्सफर होताना दिसतात. म्हणजे हा सगळा हिपोक्रेटिक झोनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही फक्त नाटकीय भूमिका आहे. जिथं काय केलं जातं? जिथं रशियाकडनं नॅचरल गॅस तर घेतलं जातं, पण त्याला विरोध पण केला जातो. हे पण थोडंसं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता त्याच्यानुसारच थोडासा असणारा पार्ट बघितला, जो आपण बघितलं होतं ऑलरेडी, कुठला? युरोपचा फिजिकल जिओग्राफीचा पार्ट, तो थोडासा वेगळ्या मॅपमध्ये इथं दाखवलाय. आणि हा वेगळ्या मॅपमध्ये बघत असताना कोणकोणती नावं आहेत या ठिकाणी? इथं पाहिलं आपण कोणते माउंटन येतो? आल्प्स माउंटनचा रेफरन्स या ठिकाणी येतो. याच्या सोबतच जे बारीक बारीक भाग दिलेत का या ठिकाणी, जसं इथं काय दिले हो? आयबेरियन पेनिन्सुला दिलेला आहे. याच्यासोबतच पाहिलं या ठिकाणी तर इथं कुठलं? तर इथं दिलेलं आहे ॲपेनिन्स माउंटन्स झोन आहे याच्यामध्ये. सोबतच पाहिलं या ठिकाणी तर बाल्कन पेनिन्सुलाचं नाव याच्यामध्ये दिसतो आपल्याला. याच्यासोबतच आहे या ठिकाणी कुठला? तर तो आहे कार्पॅथियन माउंटनचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. आणि हा जो आहे का एरिया, हा आहे नॉर्दर्न युरोपचे प्लेट्स. आणि इथं आपण आत्ताच बघितलं होतं स्कॅन्डिनेव्हियन पेनिन्सुला. तीच आहेत, फक्त थोडासा मॅप वेगळ्या पद्धतीचा इथं मांडलाय. त्यामुळे हे नावं थोडीशी बघण्याचा, चर्चा करण्याचा प्रयत्न इथं कंटिन्युअसली आपण करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता युरोप नंतर शिफ्ट होऊया थोडंसं आपण आफ्रिकेकडे. ठीक आहे. डायरेक्टली आता आशियाकडे जात नाही. युरोप नंतर त्याच्या खाली येऊया आपण आफ्रिकेकडे. कारण कसं आलो आपण येताना आता आपण जग बघतोय ना, तर जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघितलं? अमेरिकन कॉन्टिनेंट, नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट बघितला. नंतर आपण परत शिफ्ट केलं, अटलांटिक ओशनला क्रॉस केला, गेलो युरोपमध्ये. आता युरोपच्या खाली मेडिटेरियन सी आहे. मेडिटेरियन सीला क्रॉस करतोय आणि येते कुठं? आता आपण आफ्रिकेमध्ये येतोय. आता आफ्रिकेमधली नावं तुम्हाला लक्षात घ्यायचे का? जे आता आपण चीता परत एकदा रिस्टोर करतोय ना, कुठं? इंडियामध्ये. तर ते रिस्टोर करण्यासाठी आपण जे चीता भारतामध्ये आणले, ते कोणते चीता आहेत? ते एशियाटिक चीता आहेत का ते आफ्रिकन चीता आहेत? तर ते आफ्रिकन चीता आहेत ना. मग आफ्रिकन चित्याचा उल्लेख केला तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नाव ऐकलं असेल, तो म्हणजे कुठला? नामिबियाचं.
नामिबिया नंतर आपण या चित्तांना भारतामध्ये आणण्यासाठी कोणत्या देशासोबत कोलॅबोरेशन केलं? साऊथ आफ्रिकेसोबत. आणि तिसरा देश कोणता आता चित्त्यांना भारतामध्ये आणण्यासाठी? तो आहे केनिया. त्यामुळे ही नावं आपल्याला माहिती असली पाहिजेत, लोकेशन्स माहिती असली पाहिजेत. खूप महत्वाचा मुद्दा येतोय, त्यामुळे लक्षात घ्यायचं. आपण याचा उल्लेख करताना आपण मीना रिजन पण बोललोय, डिस्कस केलं. आठवते कोणाला? सांगा भाऊ त्याचा लॉंग फॉर्म काय? मीना रिजन. यस, मीना रिजन. त्याची नावं सुद्धा पाहिली होती, कोणकोणत्या असणाऱ्या देशांचा उल्लेख त्याच्यामध्ये येतोय ते पण पाहिलं होतं. हा जो दरम्यान जातोय ना, हा संपूर्ण सरळ स्ट्रेट लाईन, हा काय हो? हा आहे प्राईम मेरिडियनचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. आणि प्राईम मेरिडियन ज्या ठिकाणी इक्वेटोरला मिळतो ना, इक्वेटोरला, तिथं काय हो? तिथं आहे या ठिकाणी गल्फ ऑफ गियाना. कोणत्या ठिकाणी? गल्फ ऑफ गियानाचा रेफरन्स आपण बघितला होता, तर तो लक्षात घ्यायचा आपल्याला या ठिकाणी. ओके, गल्फ ऑफ गिनियाचा रेफरन्स. काय येतो मुद्दा? यस, ओके ओके. कोणतं नाव सांगितलं होतं? मीना रिजन, मीना झोन. पटकन सांगा. मिडल ईस्ट. काय नाव पहिल्यांदा? मिडल ईस्ट. कोणतं आहे? मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिकन झोन. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिकन, अमेरिकन नाही. हा, येस अनिका. हा, लक्षात घ्यायचं. कुठला? मीनाचा रेफरन्स पाहिला तर मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका, हा नॉर्थ आफ्रिकेचा झोन याच्यामध्ये येतोय ना. आता थोडेसे परत देश लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणकोणता इथं? इथं आपण बघतो तो म्हणजे कुठला या ठिकाणचा बघितला तर मॉरिटियानाचा असणार रेफरन्स याच्यामध्ये येतो. त्याच्यात थोडंसं खाली गेलो आपण या ठिकाणी, तर हा कोणता इथं? तर हा आहे गॅम्बिया, गॅम्बियाचा देश आहे. इथं पाहिलं तर या ठिकाणी गिनियाचा रेफरन्स येतो. इथं पाहिलं या ठिकाणी आपण तर सिएरा लिओनाचा भाग येतो. इथं या ठिकाणी येतो कुठला? कोटे डी आयव्हरी येतो, आयव्हरी कोस्टचा असणार रेफरन्स या ठिकाणी येतो. याला म्हणतो आपण इथं लिबेरिया. नंतर हा देश आहे इथला घाना, घाना देशच्या असणाऱ्या रेफरन्सच्या जवळ या ठिकाणी येतो तो म्हणजे कुठला असेल जवळचा देश? तो आहे टोगो. टोगोच्या इथला जो देश आहे का तो आहे नायजेरिया. नंतर इथला आहे बेनिन, हा आहे माली, नायगर, चाड रिपब्लिकचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. त्याच्या जवळ आहे कुठला? सुदान. नंतर आहे जो खूप मोठ्या पद्धतीने गाजणारा तो म्हणजे एरेट्रा. त्यानंतर आहे कुठला? जबोती. जबोतीच्या खालचा भाग कुठला आहे? इथोपिया. त्यानंतर हा जो शिंगासारखा भाग आहे ना, याला म्हणतो आपण हॉर्न ऑफ आफ्रिका. काय म्हणतो आपण याला? हॉर्न ऑफ आफ्रिका. म्हणजे जे या ठिकाणी आपण गेंड्याला ज्या पद्धतीचं शिंग असतं ना, त्या पद्धतीचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय, त्याला म्हटलं जातं हॉर्न ऑफ आफ्रिका. याच्यावरती जो भाग आहे ना, हा गल्फ कंट्रीचा, याला म्हणतो आपण एलिफंट फूट ऑफ एरिया, किंवा आपण याला काय म्हणूया? फूट ऑफ एलिफंट विच इज रिगार्डेड टू द मिडल ईस्ट. या झोन मध्ये जातो हा असणारा फूट ऑफ एलिफंटचा एरिया येतो. हा कुठला आहे? हॉर्न ऑफ आफ्रिकेचा रेफरन्स येतो. आणि हा या ठिकाणी कोणता देश आहे? हा आहे सोमालिया. तर सगळ्यात जास्त जे काही पायरेट्स आहेत का, म्हणजे जे चोर आहेत का, चोर, ते एकतर सोमालियामध्ये असतात किंवा एमएन मध्ये असतात. म्हणून हे कोण असतात? तो पायरेट्स ऑफ द कॅरेबियन. हा तुम्ही मूवी ऐकला असेल पहा, हॉलिवूडमध्ये एक मूवी आहे जॅक स्पॅरोचा. म्हणजेच त्या जॅक स्पॅरो काय करतो त्या ठिकाणी? तो असतो चोर, आणि तो खूप चांगल्या पद्धतीत चोर दाखवलाय त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली कोण आहे तर सगळे तर ते सोमालियाचे चोर आहेत आणि एमएनचे चोर त्या ठिकाणी दिसतात. तर हे इथं लक्षात ठेवायचं. हे दोन देश, एमएन कुठे आहे तर हा असणाऱ्या मिडल ईस्ट मध्ये तुम्हाला दिसतो, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर इथिओपिया, सोमालिया आहे, केनिया आहे, युगांडा आहे. केनियाच्या आणि इथं बघितलं तर टांझानियाच्या दरम्यान आणि रवांडाच्या दरम्यान एक सगळ्यात महत्वाचा देश तुम्हाला एक लेक दिसतो, त्याला म्हणतो लेक विक्टोरिया. कोणता लेक आहे? लेक विक्टोरिया. त्यानंतर झांबिया, इथं झिम्बाब्वे आहे. यानंतर येतो या ठिकाणी मोझांबिक. कुठला देश आहे इथं? हा मोझांबिक आहे. आणि या असणाऱ्या देशाच्या जवळ या ठिकाणी आहे मलावी. मलावीच्या जवळ या ठिकाणी आहे लेक मलावी. सिंपल मलावीचा लेकचा उल्लेख केला तर मलावी लेक हा मलावी देशाच्या संदर्भामध्ये बघतो आपण. त्याच्या खाली बघितलं तर कुठला आहे? मोझांबिकचा आत्ताच पाहिलं आपण. इथं कुठला? इथं स्वित्झर्लंडचा रेफरन्स येतो. इथं आहे कुठला? लिसोथो. नंतर आहे साऊथ आफ्रिका. नंतर आहे बोत्सवाना. इथं आहे झिम्बाब्वे, नामिबिया, अँगोला, बुरुंडी. सोबत या ठिकाणी कुठला? डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, डीआरसीचा उल्लेख आपण न्यूज आपल्या लेक्चरमध्ये पण केलेला होता. नंतर इथं कुठला? कॅमेरून, कॉंगो इथं आहे. यानंतरचा हा देशाचा उल्लेख केला तर तो आहे गॅबॉन. असे मल्टिपल कंट्रीज. इथं मध्ये आहे कोणता? सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचा रेफरन्स येतो. नंतर येतो साऊथ सुदान,
असे देश आहेत सगळे आफ्रिकेमध्ये. कंटिन्युअस वाचत राहा, कंटिन्युअस त्या मॅपला बघत राहा, जेणेकरून काय होईल, या असणाऱ्या एरियामधले जे वेगवेगळे देश आहेत का, आता थोडंसं वरती जाऊ आपण. कोणकोणते तिथं? इजिप्त. याच इजिप्तच्या इथं बघा कोणती नदी आहे? नाईल रिव्हर. नाईल नदी बघा खूप मोठ्या पद्धतीने वाहते बरं काही. त्यामुळे आपण जगातील सगळ्यात जास्त किंवा दूरवर वाहणाऱ्या नदीचा उल्लेख केला तर आपण या नाईल रिव्हरचा उल्लेख करतो ना. मग नाईल रिव्हरचा रेफरन्स पाहिला तर ती तुम्हाला मेडिटेरियन सी पासून या ठिकाणी होताना या ठिकाणी वाहताना दिसते. ती इजिप्त पासून स्टार्ट होते, हे लक्षात घ्यायचं. नंतर इथं आहे लिबिया, अल्गेरिया, टुनिशिया, मोरोक्कोचा रेफरन्स या ठिकाणी आणायचा. आणि इथं आहे कोणता? वेस्टर्न सहाराचा असणारा पार्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. हे थोडेसे आफ्रिकन कॉन्टिनेंटच्या अंतर्गत असणारे देश तुम्हाला कंटिन्युअस लक्षात ठेवायचे. आता याच आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये जेव्हा आपल्याला काय बघायचंय, थोडासा फिजिकल बॅकग्राऊंडचा रेफरन्स बघायचा असेल तर आफ्रिकेला सगळ्यात मोठ्या पद्धतीने डिस्कव्हर केलं जातो का? इक्वेटोरमुळं, विषुववृत्तामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा, खूप मोठ्या प्रमाणात पाऊसही पडतो आणि त्याच्या थोड्याशा जवळ बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात वाळवंटी प्रदेश पण दिसतो. जेव्हा तुम्ही काय करता या ठिकाणी, हा जो मधला झोन बघता ना, हा आहे इक्वेटोरचा. इक्वेटोरचा रिजन असल्या कारणाने तुम्हाला पाऊसही दिसणार आहे आणि डेझर्ट पण दिसणार आहे. काही तर पाऊसही जास्त पडतो आणि तेवढ्याच पद्धतीचा असणार, दुष्काळ सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणून हा कोणता डेझर्ट आहे? सगळ्यात वरती हा आहे सहारा डेझर्ट. ओके, तुम्ही हे नाव ऐकलं असेल हो या ठिकाणी, सुब्रोतो सहारा किंवा सुब्रोतो रायचा रेफरन्स बघितला असेल. सहारा कंपनी, तुम्ही क्रिकेटची असणारी टीम बघितली असेल तर क्रिकेटच्या टीमला स्पॉन्सर करणारी एक कंपनीचं नाव ऐकलं असेल कंटिन्युअस, सहारा. म्हणजे आता मल्टिपल कंट्रीज त्या ठिकाणी येतात. आता बायजूस वगैरे तुम्ही नाव कंटिन्युअसली बघता याच्यामध्ये, पण अगोदर सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं होतं या ठिकाणी, तर सहाराचं नाव दिसतं आपल्याला. तर सहारा ती कंपनी आहे सुब्रोतो रायची, हे सहारा डेझर्ट आहे. या सहारा डेझर्ट नंतर याच आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये सगळ्यात महत्वाचा डेझर्ट येतो, तो म्हणजे कालाहारी डेझर्ट. कोणतं नाव आहे? कालाहारी डेझर्ट. नंतर अजून एक डेझर्ट येतो, तो म्हणजे कुठला इथं, तर हा येतो या ठिकाणी इथं नाम्बीब. कुठला या ठिकाणी येतो? नामीब डेझर्टचा रेफरन्स या ठिकाणी. पण सगळ्यात जास्त गाजलेलं कोणतं आहे, तर कालाहारी डेझर्टच आहे, हे लक्षात घ्यायचं. वरती कोणतं आहे? सहारा डेझर्टचं नाव लक्षात घ्यायचं. ही नाईल रिव्हर तुम्हाला माहिती आहे, नाईल रिव्हरचा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. याच्यासोबतच लक्षात ठेवायचं, याच असणाऱ्या आफ्रिकेमध्ये तुम्हाला एक सगळ्यात महत्वपूर्ण असणारा माउंट किलीमांजारो, हा किलीमांजारोचा सुद्धा असणारा शिखर तुम्हाला दिसेल. याच्या सोबतच महत्वपूर्ण असणाऱ्या नद्यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. इथं काय आहे, जी नाईल रिव्हरच्या माध्यमातून आलेलं जे पाणी आहे का, ते तुम्हाला कुठं जाताना दिसतं? लेक व्हिक्टोरियामध्ये ऍड होताना दिसतं. आणि त्या लेक व्हिक्टोरियाच्याच खाली काय या ठिकाणी ग्रेट रिफ्ट व्हॅली आहे. ओके, जो इथं दरीचा प्रदेश दिसतो ना, त्याला काय म्हणतो आपण? ग्रेट रिफ्ट व्हॅलीचा भाग. नंतर या ठिकाणी तो कॉंगो रिव्हर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आणि बाकीच्या लहान लहान रिव्हर तर आहेच त्या ठिकाणी, नायगर वगैरे, पण इथं सहारा डेझर्ट, नाईल रिव्हर, सोबतच ग्रेट रिफ्ट व्हॅलीचं नाव आणि माउंट किलीमांजारो, सोबतच इथला असणारा कालाहारी डेझर्ट, ही थोडीशी नाव लक्षात घ्या. आणि थोडं साऊथला गेलो तर या ठिकाणी आपण ऑरेंज रिव्हरचा सुद्धा रेफरन्स याच्यामध्ये येतो. ठीक आहे, हे थोडीफार नावं आहेत, हे अनुषंगाने थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मग जे थोडंसं इथं अजून क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलाय, कसा? सहारा डेझर्टचा भाग, याच्यावरती जो माउंटन रेंज आहे का, जो खूप वरती आहे आफ्रिकेच्या, तो कुठल्या ठिकाणी? ॲटलास माउंटन. कोणतं आहे? युरोपकडे गेलो तर आल्प्स माउंटनचं नाव आहे, इथं कुठलं आहे? ॲटलास माउंटन. तुम्हाला ॲटलास सायकलचं नाव माहिती असेल, त्या ॲटलास सायकलच्या नावावरनं हे थोडं लक्षात घ्यायचं. कोणता? ॲटलास माउंटनचा रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा. ठीक आहे, त्याच्याजवळ जो नाईल रिव्हर आहे ना, त्या नाईल रिव्हरच्या जवळ आपण इथं बघितलं होतं सुएझ कॅनल. ओके, हा सुएझ कॅनलच्या खाली कोणता समुद्र आहे? हा रेड समुद्र आहे, रेड सी आहे. त्यानंतर इथं आपण बघितला होता लेक व्हिक्टोरियाचा रेफरन्स, रिव्हर कॉंगोचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हा जो आहे का ट्रॉपिक ऑफ रेन फॉरेस्ट आहे. म्हणजे इथं या ठिकाणी काय होतं, तुम्हाला इथं कंटिन्युअसली इथं तुम्हाला या एरियामध्ये पाऊस पडताना दिसतो. त्यामुळे इथं जंगल सदृश्य परिस्थिती तुम्हाला दिसते. नंतर अजून एक नाव आहे बघा, कालाहारी डेझर्टच्या जवळच इथं लक्षात घ्यायचं, तो म्हणजे कोणतं? इथं जांबेझी रिव्हरचं नाव सुद्धा इथं थोडं लक्षात घ्यायचं. आणि लेक कोणता या ठिकाणी? एक या असणाऱ्या माउंट किंवा ईस्ट आफ्रिकन माउंटेन्स रांगा आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला लेक व्हिक्टोरिया पण दिसतोय. दुसरा लेक आहे कोणता? लेक टँगेनियाका, हे पण नाव याच्यामध्ये येतं. हे थोडीशी नावं आहेत, ही थोडीशी नावं कोणत्या घटनामुळे लक्षात ठेवायचं? जॉग्राफिकल लोकेशनच्या अनुषंगाने ही नावं लक्षात ठेवायची. ठीक आहे, मग इथं तुम्हाला ऍक्च्युअली जो काही नद्यांचा भाग आहे आणि डेझर्ट कोणकोणत्या देशामध्ये येतात त्याचं सुद्धा डायग्राम याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर तो रेफरन्स थोडासा बघायचा. मग ॲटलास माउंटन्स कोणत्या देशात आहे? सहारा डेझर्ट, मेटल सीच्या खालचा भाग. नंतर कॉंगो रिव्हर कोणकोणत्या देशामध्ये जातो. नंतर हे लेक जे आहेत का, 2-3 लेक, लेक व्हिक्टोरिया, लेक
टांगॅनिका आणि लेक मालावी हे कोणकोणत्या देशामध्ये, आणि मोझांबिक कॅनलचा रेफरन्स जसं आपण इंग्लिश कॅनल बघितला होता तसं इथं काय ठिकाणी मोझांबिक कॅनलचंही नाव याच्यामध्ये येतं. त्यानंतर कुठला आहे कालाहारी डेझर्ट आहे आणि नामीब डेझर्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. हे पण थोडीशी इथं काय केलं स्केच वाईज म्हणजे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करायला हे इथं लोकेशन वाईज असणारे देशांची असणारे ठिकाणं आणि त्यासोबतच हा असणारा फिजिकल पार्ट इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. ओके, मग आता शेवटी राहतो तो म्हणजे एशिया. या एशियाच्या रेफरन्समध्ये खूप जास्त चर्चा होते, खूप मोठ्या पद्धतीने हा पार्ट येतो. त्यामुळे हे मुद्दे लक्षात ठेवणं डिस्कस करणं गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट आहे पण तो एवढाही मोठ्या पद्धतीचा नाहीये जेवढा मोठ्या पद्धतीचा एवढा मुद्दा तुम्ही आपण डिस्कस केला. नॉर्थ अमेरिकन, साऊथ अमेरिकन, युरोपियन कॉन्टिनेंट, आफ्रिकन कॉन्टिनेंट, आता येतोय आपण कुठं तर या असणाऱ्या एशियन कॉन्टिनेंटमध्ये. या एशियन कॉन्टिनेंटचा रेफरन्स पाहिला तर तुम्हाला लक्षात ठेवायचंय इथं काय तर इथला असणारा जो हा उरल माउंटन आहे का तर परत लक्षात घ्यायचं उरल माउंटन कुठे आहे तर हा युरोपला आणि एशियाला डिवाइड करतोय ना, पण हा सगळाच वरचा भाग हा कुठला आहे रशियाचा आहे. रशिया खूप मोठ्या पद्धतीने पसरलाय बरं का, तो इथपर्यंत गेलेला आहे. हा संपूर्ण काय आहे हा संपूर्ण रशिया आहे आणि या रशियामध्येच काय आहे उरल माउंटन आहे. म्हणून रशियाच्या असणाऱ्या या भागाला आपण काय म्हणतो युरोपियन रशिया, इथला आहे एशियन रशिया किंवा रशियन फेडरेशन. म्हणून या इथल्या भागाला म्हटलं जातं काय इथं युरेशिया. काय म्हटलं जातं युरेशिया. ठीक आहे, त्याच्या खाली बघितलं तर तुम्हाला दिसतील सेंट्रल एशियातले 5 देश. मध्य आशिया, मध्य आशिया कोणता येतो तर त्या मध्य आशियामध्ये पहिला देश येतो कझाकिस्तान, दुसरा देश येतो या ठिकाणी किर्गिझिस्तान, तिसरा देश येतो इथं ताजिकिस्तान, चौथा देश येतो इथं उझबेकिस्तान आणि पाचवा देश येतो इथं तुर्कमेनिस्तान. किती देश आहेत सेंट्रल एशियाचे मध्य आशियामध्ये आहेत 5 देशांचा उल्लेख. हे 5 देश कंटिन्युअसली लक्षात ठेवायचेच आहे आपल्याला. कोणकोणते कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान. आणि या सेंट्रल एशियाला आणि ह्या रशियाच्या दरम्यान हा जो असणारा समुद्र आहे का याला म्हणतो आपण या ठिकाणी कॅस्पियन सी. कोणता आहे कॅस्पियन सी. आणि याच असणाऱ्या उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानच्या दरम्यान जो सी आहे का त्याला म्हणतो आपण एरल सी. कोणतं नाव आहे एरल सीचा रेफरन्स. तुम्हा सर्वांना एक नाव तर कमीत कमी माहिती असेल ते म्हणजे कुठला ताश्कंद फाईल माहिती असतील. आपले असणारे प्राईम मिनिस्टर ज्यांनी जय जवान जय किसान याचा असणारा स्लोगन दिला होता त्यांची डेथ कुठे झाली होती ताश्कंद मध्ये. मला फक्त तुम्ही पटकन सांगा हा ताश्कंद कोणत्या देशामध्ये येतो चला सांगा बघू. आता जी नावं तुमच्या समोर मांडलेली आहेत त्यामध्ये जो ताश्कंद आहे ना तो ताश्कंद कोणत्या देशामध्ये येतो. चला सांगा. चला पटकन. ताश्कंद ओके ओके रशिया म्हणतायत. हा त्यावेळेस रशियाच होता तो, त्यावेळेस होता USSR. ओके गुड. अजून चला. चला नाही कोणी सांगू शकत बरं ठीक आहे लक्षात घ्या. हा जो ताश्कंद आहे का हा ताश्कंद व्हेरी गुड राऊतनी सांगितलं पहा व्हेरी गुड छान. कुठे येतो हा आहे उझबेकिस्तानचा भाग. कुठला येतो उझबेकिस्तानचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. मग सेंट्रल एशियाचे 5 देश कोणते सेंट्रल एशियाचे 5 देश कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान. ओके हा त्यामुळे थोडंसं लक्षात घ्यायचं. व्हेरी गुड पूजा गुड. उझबेकिस्तानची कॅपिटल आहे ना ते गुड. हा मग थोडं लक्षात ठेवायचं. याच्यानंतर हा येतो झोन सगळा मिडल ईस्टचा पण हा सगळा एशियाचा आहे ज्याला आपण ब्रिटिश किंवा युरोपियन कंट्री किंवा अमेरिकन कंट्री काय म्हणतात त्याला मिडल ईस्ट म्हणतात ना. त्यामुळे कोणते देश येतात आशियामध्येच आहेत बरं का हे. कोणते
लेबनॉन, टर्की, सीरिया, इस्रायल, इराक, इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बहरीन, UAE, ओमान, कुवेत, कतार, जॉर्डन, येमेन, सौदी अरेबिया. ठीक आहे. इंडिया, नेपाळ, भूटान, चायना, बांगलादेश, बर्मा. बर्मा हे नाव कधीपर्यंत होतं? बर्मा नाव होतं 1989 पर्यंत, आणि 89 नंतर त्याला म्हणतो आपण म्यानमार. नंतर आहे लाओस, नंतर आहे थायलंड. हे सगळे जे आहेत का इथले 10 देश, हे जे 10 देश आहेत का, या 10 देशांना म्हणजे बर्मापासून इथला 10 देश, यांना म्हणायचं काय? साऊथ ईस्ट एशिया. यांना काय म्हणतो आपण? साऊथ ईस्ट एशिया. याला काय म्हणतो आपण 5 देशांना? सेंट्रल एशियाचा पार्ट. ठीक आहे. हे येतात कुठले? हे सगळे येतात या ठिकाणी ईस्टर्न एशिया. मग ईस्टर्न एशियामध्ये कोण येतात? ईस्टर्न एशियामध्ये पाहिलं तर जापान आहे, रशियाचा पार्ट येतो, चायनाचा पार्ट येतो, नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाचा पार्ट याच्यामध्ये येतो, आणि मंगोलियाचा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. तायवान पण याच्यामध्येच येतो. हा कुठला भाग असेल? तर हा ईस्टर्न एशियाचा भाग येतो. हा वेस्टर्न एशिया, याला ज्या ठिकाणी आपण मिडल ईस्ट म्हणतो, हे पण पाहिलं आपण याच्यामध्ये. मग इथं जे 10 देश आहेत का साऊथ ईस्ट एशियामध्ये, कोणकोणते? बर्मा, लाओस, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनई, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया. ओके. किती झाले या ठिकाणी देश? 1, त्यानंतर सिंगापूरचा पण रेफरन्स आला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 फिलिपिन्स आणि 10वा सिंगापूर. ठीक आहे. कोणकोणती नाव आहे तिथं लक्षात ठेवायचे? परत एकदा सांगतोय, लक्षातच घ्या. चर्चेमध्ये येतो कंटिन्युअसली. का? कारण या फिलिपिन्स, ब्रुनई सोबतच मलेशिया, कंबोडिया आणि इथला असणारा व्हिएतनाम यांच्या दरम्यान हा जो समुद्र आहे का, याला म्हटलं जातं साऊथ चायना सी. याला काय म्हटलं जातं? साऊथ चायना सी. आणि साऊथ चायना सी मध्येच चायनानं काय केलं? आर्टिफिशियल मॅनमेड आयलँड तयार केलेत. बेट तयार केलेत स्वतःहून त्यानं, माती टाकून तिथं. आणि ते बेट आहे टोटल 9. त्या 9 बेटांना त्यानं काय केलं? कनेक्ट केलं इंटरनली. आणि त्या कनेक्ट करण्याला म्हटलं जातं 9 डॅश. काय म्हटलं जातं? 9 डॅश. मग मी तुम्हाला कधी पण विचारेन बरं का, हे 9 डॅश काय आहे, कोणाचं नाव आहे, कुठं लोकेट केलेलं आहे, ते काय 9 डॅश? हे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल असणारे आयलँड आहेत, बेटा आहेत, जे कोणी तयार केलेत? चायनानं तयार केलेत. किती बेटे आहेत? हे 9 बेटे आहेत. कुठे सगळे? या असणाऱ्या साऊथ एशियन कॉन्टिनेंटमध्ये, म्हणजे साऊथ एशियन झोनमध्ये. तिथं पण कुठं? साऊथ चायना सी मध्ये. या असणाऱ्या देशांच्या दरम्यान 9 ठिकाणी काय केलेले त्या साहेबांनी, चायनानं? 9 स्वतःच्याच असणाऱ्या उद्देशासाठी 9 ठिकाणावरती भरीव काम टाकून तिथं त्यांनी प्रदेश तयार केले, आयलँड तयार केले. त्या ठिकाणांना जोडणारं नाव काय? तर 9 डॅश आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सिंगापूरचा उल्लेख, इंडोनेशियाचा रेफरन्स कंटिन्यू चर्चेमध्ये येतो ना. आता इंडोनेशिया काय करतोय? स्वतःची कॅपिटल चेंज करतोय ना, स्वतःची राजधानी चेंज करतोय. कोणाला सांगता आलं तर सांगा बघू, या इंडोनेशियामध्ये कोणती राजधानी होती आणि आता कोणती राजधानी येते, हे तुम्ही मला सांगणार. आता त्यानंतर हा खाली ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट आहे. पण याच्यामध्ये हा जो भाग दिसतो तुम्हाला, हा याच्यामध्ये तुम्हाला 2 कलर दिसत असेल. एक कलर दिसतोय ग्रे, एक कलर दिसतोय येलो. तर हा देश आहे पापुआ न्यू गिनी. कोणता या ठिकाणी? पापुआ न्यू गिनीचा रेफरन्स. त्यातला अर्ध्या पापुआ न्यू गिनीवरती इंडोनेशियाचं कंट्रोल आहे आणि अर्ध्या पापुआ न्यू गिनीवरती ऑस्ट्रेलियाचं कंट्रोल आहे. कधी कधी ऑस्ट्रेलियाचं कंट्रोल राहतं, कधी कधी काय राहतं तिथं चायनाचं कंट्रोल सुद्धा त्याच्यामध्ये येतं. हे पण लक्षात घेणं गरजेचं असेल. ठीक आहे. ओके. त्यानंतर इथं येतो बांगलादेशचा रेफरन्स, इथं आहे श्रीलंकेचा रेफरन्स, इथं आहे मालदीवचा रेफरन्स. हे सगळे एरिया कुठे येतात? तो या असणाऱ्या एशियन कॉन्टिनेंट मध्ये येताना दिसतात. हे इथं थोडंसं लक्षात ठेवायचं. ओके ओके, गुड गुड वैष्णवी, गुड. जकार्ताचा रेफरन्स तुम्ही तिथं बघताय. बरं, ठीक आहे. आता काय करायचं? थोडंसं या एशियामध्ये जे फिजिकल जॉग्राफीचा पार्ट आहे ना, जे फिजिकल जॉग्राफीच्या लोकेशनचा पार्ट येतोय ना, ते थोडंसं आपण याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे इकडे आहे पॅसिफिक सी, पॅसिफिक ओशन. कोणता आहे इथं? इथं आहे पॅसिफिक ओशन. या ठिकाणी थोडंसं वरती गेलो तर रशियाच्या वरती काय? अटलांटिक ओशन. इथं खाली आलो तर इथं आहे इंडियन ओशन. हे तर कॉमन नावं तुम्हाला माहित असतील. आता थोडं समुद्रांच्या नावाच्या अनुषंगाने पाहिलं तर इथं आपण बघतो या ठिकाणी ब्लॅक सी आहे, इथं आहे कॅस्पियन सीचा रेफरन्स. ठीक आहे.
याच्यासोबत इथं बघितलं होतं आपण मेडिटेरियन सीचा रेफरन्स, इथं बघितलं होतं आपण रेड सीचा रेफरन्स, इथं या ठिकाणी कोणता, इथं आहे पर्शियन गल्फ, इथं काय पर्शियन गल्फ, इथं कोणता आहे अरेबियन सी, इथं काय बे ऑफ बेंगॉल, इथं आत्ताच नाव पाहिलं होतं आपण साऊथ चायना सी, याच्या फिलिपिन्सच्या जवळच काय फिलिपिन्स सी, याच्या वरती गेलो तर ईस्ट चायना सी आहे, खाली काय साऊथ चायना सी, वरती गेलो तर ईस्ट चायना सी, जपानच्या दरम्यानच्या भागामध्ये काय सी ऑफ जपानचं नाव लक्षात घ्यायचं, आणि थोडंसं या मध्यंतरीच्या भागामध्ये आलो तर इथं तुम्हाला माहित असेल हे सगळे काय तो उरल माउंटन्स आहे, तिथं उरल माउंटन्सच्या सोबतच जपानच्या सीच्या जवळ जो आपल्याला चायनाचा भाग दिसतो ना, इथं कोणते प्लेन्स आहेत, तिथं पठार आहेत मंचुरियन प्लेन्स तुम्हाला दिसतात, काय तो मंचुरियन प्लेन्सचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. नंतर रेफरन्स येतो तर आपल्या इंडियाकडे आपल्याला माहितच आहे, इथं आहे डेक्कन प्लॅटो, डेक्कन प्लॅटोच्या वरती आपण जेव्हा जातो तेव्हा हिमालयन माउंटन्स आहेत आणि तिबेटियन प्लॅटोचा रेफरन्स याच्यामध्ये दिसतो. इथं थोडंसं आलो तर इथं आहे इराणियन प्लॅटोचा रेफरन्स याच्यामध्ये येतो, ठीक आहे. आणि ह्याच्यासोबतच पाहिलं जर तो हा 11 फूट आहे ना, इथं लक्षात घ्यायचं तो आहे अरेबियन पेनिन्सुला, काय तो अरेबियन पेनिन्सुलाचा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, इथं लक्षात घ्यायचं. व्हेरी गुड, अरे वा शोधलं. ओके, काय लक्षात घ्यायचं कॅपिटल जकार्ता ते आता नुसंतराचा करायचा आहे, तो प्लॅन त्याच्यामध्ये येतोय. गुड, लक्षात ठेवायचं चेंज होतोय काय काय अगोदर होतं आणि ते कॅपिटल चेंज होण्यासाठी त्यांना जवळपास 2045 उजडणार आहे आणि त्यासाठी फंडिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते करतायत, ते पण लक्षात ठेवायचं, ठीक आहे. हे जी नावं आहेत ते थोडं लक्षात ठेवायचं. कोणकोणती नावं सांगितली आता, सगळ्यात पहिल्यांदा ओशन सांगितलंय, नंतर सी सांगितलंय, नंतर हे असणारे प्लॅटू आणि माउंटन्स रेंज लक्षात ठेवायचं या ठिकाणी. हे थोडीशी चर्चेमध्ये येणारी नावं आहेत, हे कंटिन्युअस मॅनर मध्ये थोडं लक्षात घ्यायचं. अजून थोडंसं डेप्थ मध्ये बघायचं असेल तेव्हा आपल्याला थोडासा रशियाचा पार्ट त्या ठिकाणी आणि थोडासा चायनीज पार्ट या ठिकाणी आपल्याला हायलाइट करावा लागेल. हा जो मधला भाग आहे ना, हा सगळा कुठला, हा मधला भाग, हा देश कोणता आहे, हा देश आहे मंगोलिया. कोणता देश आहे मंगोलिया. आणि मंगोलियामध्ये कुठले माउंटन्स आहेत तर आल्टे माउंटन्स आहेत. कुठले आल्टे. ओके, अटलास कुठं आहे, अटलास आफ्रिकेमध्ये आहे. आल्प्स कुठे आहे युरोपमध्ये. रॉकी कुठे हो, चला सांगा बघू पटकन, चला रॉकी माउंटन्स कुठे आहेत, आत्ताच रिसेंटली पाहिलं होतं आपण रॉकी माउंटन्स, पटकन कुठल्या असणाऱ्या कॉन्टिनेंट मध्ये आहेत रॉकी माउंटन, सांगा बघू. आता हिथं माउंटन कोणत्या ठिकाणी आल्टे माउंटनचा रेफरन्स येतो, सोबतच या आशियामध्ये दिसतो तुम्हाला ताइन शान माउंटनचा रेफरन्स. नंतर इथं तिबेटियन प्लॅटो आहे, तिबेटियन प्लॅटोच्या वरतीच या ठिकाणी दिसतात, ते म्हणजे कुठले कुनलुन माउंटन्स. त्याच्या खाली आपण हिमालयन माउंटनचा रेफरन्स या ठिकाणी बघतो. आणि इथं चायनामध्ये गेलो आपण या ठिकाणी तर क्विलिन शानचाही रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो, हे लक्षात घ्यायचं. कुठं आहे, हा नॉर्थ अमेरिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये नाही. कुठे येतो नॉर्थ अमेरिकन झोनचा. अँडीज कुठे येतो, अँडीज येतो कुठं, अँडीजचा रेफरन्स आपण बघितला होता, नदर्न अँडीज, सेंट्रल अँडीज आणि सदर्न अँडीजचा रेफरन्स बघितला होता, तो मग तिथे आपल्याला दिसतो कुठं या ठिकाणी साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये दिसतो, हे थोडंसं लक्षात घ्यायचं, ठीक आहे. हा बघा इथं अजून थोडी नावं लक्षात घ्यायच्या. काय लक्षात घ्यायचं, इथं येतो कोणता सी, एलओसी, ईस्ट चायना सी च्या वरती कोणता येतो एरिया, एलओसीचा रेफरन्स येतो. ईस्ट चायना सीच्या खाली बघितलं तर साऊथ चायना सी आहे. नंतर इकडे पॅसिफिक ओशन तर चालूच होतो. हा एक थोडासा एक्सटेंडेड व्हर्जन, एक्सटेंडेड भाग इथं लक्षात घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाचा झोन जो कंटिन्युअस मॅनर मध्ये चर्चेमध्ये येतो, तो कुठले सांगितले मी 10 देशांची नावं, ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी साऊथ ईस्ट एशियनची नावं इथं लक्षात घ्यायची. ओके, हा हे का चर्चेमध्ये येतात, का मुद्दा महत्वाचा असतो, चायनाच्या प्रेझेन्समुळे. आणि इथं कोणता असणाऱ्या सीचा उल्लेख केला होता आपण, साऊथ चायना सीचा. कोणकोणती नावं सांगितली होती, पहिल्यांदा बर्मा म्हणजे म्यानमार, आणि हा जो भाग आहे हा इथला, हा आहे इंडियाचा नॉर्थ ईस्ट. कोणता आहे, इंडियाचा ईशान्य पूर्व भाग. म्हणून इंडियापासून जर आपल्याला साऊथ ईस्ट एशियामध्ये यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गेट कोणता आहे आपल्याला, म्यानमार. ओके, आणि या गेट मधून आपण येतो, आपण कोणाला कनेक्ट करतो, लाओसला. नंतर काय, थायलंडला. लाओस आणि थायलंडच्या सोबतच काय या ठिकाणी, कंबोडिया. म्हणून इथं हे 3 देश एकत्र येतात. कोणते 3 देश, इथं लाओस, थायलंड आणि कंबोडिया हे 3 देश येऊन त्यांची असणारी इकॉनॉमिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी काय केलं, एकत्र आलेले आहे, ते लक्षात ठेवायचे. कोणते 3 देश, लाओस, थायलंड, कंबोडिया. रिसेंटली साऊथ एशियन देश आणि भारत
काय म्हणतोय मी, रिसेंटली साऊथ ईस्ट एशियन देश आणि भारत यांच्या असणाऱ्या इंटरनॅशनल रिलेशन्सला, म्हणजे आशियान देशांच्या रिलेशन्सला किती वर्ष पूर्ण झाले होते, 30 वर्ष पूर्ण झाले. 30 वर्ष पूर्ण झाले. त्याचं सेलिब्रेशन इंडियानं कुठं जाऊन केलं, इंडियानं ह्या कंबोडियामध्ये जाऊन केलं. तिथे इंडियाचे कोण प्रेझेंट होते, तिथे इंडियाचे प्रेझेंट होते व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती गेले होते, हे लक्षात घ्यायचं. धनखड साहेब या ठिकाणी गेले होते. नंतर त्याच्या जवळच आहे कोणता, तर हा आहे व्हिएतनाम. त्याच्या जवळच आहे तो म्हणजेच कोणता, फिलिपिन्स. फिलिपिन्सच्या असणाऱ्या साऊथ एरियाला बघितलं तर कोणता आहे, ब्रनई आहे. याच्यानंतर मलेशिया कुठे आहे बघा बरं का, या थायलंडचा असणारा जो खालचा भाग आहे ना, हा इथला पण अर्धा काय या ठिकाणी मलेशिया. मलेशियाच्या सगळ्यात खाली कोण आहे, इथं आहे सिंगापूर. सिंगापूर फक्त एक सिटी असल्यासारखा आहे बरं का, तो संपूर्ण देश एवढा मोठा पण नाही. मलेशियाचा अर्धा भाग कुठे आहे, मलेशियाचा अर्धा भाग ब्रुनई आणि इंडोनेशियाचा दरम्यान आहे बरं का, मलेशियाचा अर्धा भाग, हे लक्षात घ्यायचं. इथं कोणता आहे, इंडोनेशिया. इंडोनेशिया कुठे आहे, हा सगळा असणारा जो भाग आहे का इथपर्यंत आपल्याला कोणाला दिसतो, इंडोनेशियाचा दिसतो, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. इथं सुद्धा हा असणारा जो सगळा एरिया आहे का, हा कोणाला दिसतो या ठिकाणी, इंडोनेशियाचा दिसतो, लक्षात घ्यायचा. आणि इंडोनेशिया मध्येच एक महत्वाचा असणारा जो काय बेसिक आयलंड आहे का, त्याला म्हणतात ईस्ट तिमोर आयलंड. कोणता, ईस्ट तिमोर आयलंडचा रेफरन्स या ठिकाणी येतो. ही नावं थोडी लक्षात ठेवायची. कशासाठी, या असणाऱ्या साऊथ एशियन झोनसाठी हा मुद्दा याच्यामध्ये येतो. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी, तर यालाच म्हणतो इथं आपण आशियान कंट्रीज. ओके, आशियान कंट्रीज म्हणजेच काय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. काय नाव आहे याचं, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्सचा ग्रुप आहे. 10 देशांचा ग्रुप आहे. आणि या 10 देशांना सुद्धा इंडियानं इन्व्हाइट केलं होतं. मगाशी मी काय सांगितलं होतं, सेंट्रल एशियाचे 5 देश. सेंट्रल एशियाचे 5 देश कोणती नावं सांगितली होतं मी या ठिकाणी, इथं सांगितलं होतं कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, पुढे कुठला होता, उझबेकिस्तान, आणि इथं कुठलं झालं, कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. किती होते, इथं होते सेंट्रल एशियाचे 5 देश. या 5 देशांना सुद्धा भारतानं काय केलं होतं, 26 जानेवारीला इन्व्हाइट केलं होतं 2022ला, पण ते आले नाहीत. आणि या असणाऱ्या आशियान देशांना, म्हणजे कोणाला, असोसिएट ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांना इन्व्हाइट केलं होतं भारतानं 26 जानेवारीला. ते कधी, 2018ला, तर ते आले होते. आपल्या भारतात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एका देशापेक्षा जास्त देश आपण 26 जानेवारीच्या इव्हेंटला बोलवलं, तर तो देश कोणता होता, एक कंट्री कोणते होते, कोणत्या ग्रुप मधले होते, तर ते होते या ठिकाणी आशियान ग्रुप मधले होते. हे इथं लक्षात ठेवायचं. कोणते, आशियान. 22ला हे येणार होते सेंट्रल एशियाचे देश, पण ते सेंट्रल एशियाचे देश येऊ शकले नाहीत. तोही रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे मल्टिपल मॅनर मध्ये आपण काय पाहिलं, जे मेजर असणारे कॉन्टिनेंट आहेत का, त्यांचा थोडासा रेफरन्स या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न केला होता. तो एक अँगल थोड्याफार प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आणायचा आहे आणि कंटिन्युअस मॅनर मध्ये या मॅपला बघत राहायचं. ठीक आहे, ओके. मग आपण आजपर्यंत काय बघितलं, आजपर्यंत आपण सगळे बेसिक मुद्दे पाहिलेत. जे मॅपला कनेक्टेड होणारे पार्ट आहेत, जे तुम्हाला जनरली माहिती असले पाहिजेत. कसा या ठिकाणी अर्थचा असणारा सिच्युएशन क्रिएट झाला, कशा पद्धतीनं डेट ठरते, कशा पद्धतीनं टाइम ठरतो, कशा पद्धतीनं हे असणारे ओशनिक पार्ट कॉन्टिनेंट तयार होताना दिसले आपल्याला, ऍक्च्युअली टेक्टॉनिक प्लेट्सचा रेफरन्स कसा होता, हे थोडेसे बेसिक पार्ट माहिती असणं गरजेचं होतं. का, याच्याशिवाय तुम्हाला वर्ल्ड पॉलिटिक्स कळत नाही, इंटरनॅशनल रिलेशन समजत नाही तुम्हाला, याच्याशिवाय तुम्हाला हिस्ट्री समजत नाही, वर्ल्ड हिस्ट्री समजत नाही तुम्हाला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग आपण नेक्स्ट लेक्चर पासून काय स्टार्ट करणार आहोत, तर नेक्स्ट लेक्चर पासून आपला पॉलिटीचा एनसीईआरटीचा पार्ट स्टार्ट होईल. ओके, बरं मला सांगा फक्त हे बेसिक पार्ट समजले का डोक्यावरनं गेले, कळतायत का काय चाललंय. लगेचच्या लगेच सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आपल्याला काय करायचंय, समजून घेण्याचं. आणि मला सांगा बघू, मी तुम्हाला पीडीएफ पाठवलेत का, सगळे पीडीएफ पाठवलेत का आतापर्यंत जेवढे झाले होते.
नाही पाठवलं. ओके. ओके. एकच पाठवली? ठीक आहे, ठीक आहे. मी पाठवून देतो, पाठवून देतो. नाही पाठवलं ना? पाठवून देतो. ओके, ओके. पाठवून देतो. ठीक आहे. पण आपलं जे नेक्स्ट लेक्चर असेल, ते कशावरती फोकस असेल मग प्रॉपरली? क्वालिटीवरती फोकस असेल. मग उद्यापासून आपलं जे पार्ट चालू होईल एनसीईआरटीचा, तो इयत्ता 6वीचा एनसीईआरटीचा पार्ट असेल पॉलिटीचा. जर तुमच्याकडे बुक असेल तर वाचण्याचा प्रयत्न करा. 6वीचा, 7वीचा, 8वीचा पार्ट. ठीक आहे. मग त्याचे असणारे स्पेसिफिक टॉपिक तुम्हाला मी सेंड करतो उद्या सकाळी आणि त्यानुसार आपण ते कव्हर करूया. चालेल? ओके, ओके. चला मला 2-4 प्रश्नांची उत्तर द्या. मग आपण पुढे जाऊया. 2-4 प्रश्नांची उत्तर द्या. मग आपण पुढं जाऊया. ठीक आहे? चला सांगा. नाईल रिव्हर आणि अमेझॉन रिव्हर हे कोणत्या 2 कॉन्टिनेंटमध्ये वाहतात? नाईल रिव्हर आणि अमेझॉन रिव्हर हे कोणत्या 2 कॉन्टिनेंटमध्ये वाहतात? सांगा बघू चला. वैष्णवी दोन्ही साऊथ आणि नॉर्थ अमेरिका कसं काय आले? ओके राऊत, व्हेरी गुड. नाईल रिव्हर आहे आफ्रिकेमध्ये, गुड. आणि अमेझॉन रिव्हरचा रेफरन्स पाहिला तर तो येतो साऊथ अमेरिकेमध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाईल आफ्रिकेमध्ये येतो, गुड. ओके. नाईल रिव्हर आफ्रिकेमध्ये येतो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड 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 गुड. एशिया आणि युरोप यांना सेपरेट करणारे माउंटन रेंज कोणते येतो? एशिया आणि युरोप यांना सेपरेट करणारे माउंटन रेंज कोणते आहेत? व्हेरी गुड राऊत, व्हेरी गुड गायकवाड, व्हेरी गुड. कोणतं असेल? उरल माउंटन्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी नाईस. बर्माचं नाव म्यानमार कधी झालं? बर्माचं नाव म्यानमार कधी झालं? चला सांगा. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. गायकवाड राणी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कधी? 1989चा रेफरन्स ना. व्हेरी गुड. इंडिया आणि साऊथ ईस्ट एशियाचे जे देश आहेत का, यांनी त्यांच्या 30 वर्षांचे आंतरराष्ट्रीय संबंध कंप्लीट केले. त्याचं सेलिब्रेशन कोणत्या देशात केलं? व्हेरी गुड. कुठं आहे? कंबोडियामध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड गायकवाड, व्हेरी गुड. कंबोडियाचा रेफरन्स असेल. 9 डॅश काय? 9 डॅश सांगता येईल कोणाला? आणि कुठे आहे 9 डॅश एवढं सांगा फक्त. 9 डॅश. व्हेरी गुड नितीन राऊत, व्हेरी गुड, व्हेरी गुड पूजा.
व्हेरी गुड राणी, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चायनानं मॅनमेड क्रिएट केलेली असणारे आयलँड्स आहेत तिथं. व्हेरी गुड गायकवाड. व्हेरी गुड. कुठं आहे ते एक्झॅक्टली? कुठे आहे सांगता येईल? व्हेरी गुड, व्हेरी गुड. कुठे आहे ते? साउथ ईस्ट एशियामधल्या साउथ चायना सी मध्ये. व्हेरी गुड पूजा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ठीक आहे? चालेल, मग थांबूया आपण. उद्या आपण स्टार्ट करतोय पॉलिटीला. तर थोडंसं 6 स्टँडर्डचं असणारं पॉलिटीचं बुक वाचा. ठीक आहे? पॉलिटिकल अँड सोशल लाईफला आपण स्टार्ट करतोय. सगळ्याकडे आहे का 6 स्टँडर्डचं? ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला. नसेल तर मला सांगा, मी ग्रुपवरती सेंड करतो. हे आत्तापर्यंत सगळे पीडीएफ मी सेंड करेन ना तुम्हाला. ठीक आहे? चलो, थँक यू. गुड नाईट. येस, येस. पीडीएफ सेंड करतो सगळे मी.